नमस्कार. आज आपण साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या चित्रा या कादंबरीवर सविस्तर चर्चा करणार आहोत. खरं तर आपल्या श्रोत्यांनी पाठवलेल्या साहित्यातूनच आम्ही ही कादंबरी निवडली आहे आणि याची सुरुवातच इतकी सुंदर आहे, म्हणजे क्षणभर आपण हरून जातो. हो, ते वारणा नदीचं खोरं, सकाळची प्रसन्न वेळ, पक्ष्यांचा तो किलबिलाट, समोर पन्हाळगडाचं दृश्य, असं वाटतं की काहीतरी खूप छान, खूप मंगल घडणार आहे. पण हे वर्णन आपल्याला फसवतं की नाही? अण्णाभाऊ साठे हे तंत्र त्यांच्या लेखनात खूप वेळा वापरतात. ते निसर्गाला एक तटस्थ साक्षीदार म्हणून उभं करतात. अच्छा. म्हणजे नदी, डोंगर, पक्षी यांना चित्राच्या आयुष्यात काय वादळ चाललंय याच्याशी काही घेणं देणं नाहीये. बरोबर. आणि याच सुंदर पार्श्वभूमीवर गावच्या पाणवठ्यावर उभी असलेली चित्रा, ती कमालीची उदास आणि खिन्न आहे. अगदी. आणि मला वाटतं हाच विरोधाभास आपल्याला सांगतो की ही केवळ एका व्यक्तीची नाही, तर त्या संपूर्ण समाजाची कथा आहे. हो, जो बाहेरून शांत दिसतो पण आतून खूप संघर्षांनी भरलेला आहे. अगदी. तर या चर्चेतून आपण चित्रा नावाच्या एका तरुण स्त्रीच्या आयुष्याचा वेध घेणार आहोत. दारिद्र्य, सामाजिक दबाव आणि कौटुंबिक कपट या दुष्टचक्रात ती कशी अडकते ते पाहणार आहोत. तर सुरुवात तिच्या जन्मापासूनच करायला हवी. हो, कारण तिची सुरुवातच एका शोकांतिकेत झाली होती. बरोबर. चित्राच्या जन्माच्या आधीच तिचे वडील वारले होते. त्यामुळे तिची आई सखूबाई आपली मोठी मुलगी सोना आणि पोटातल्या चित्राला घेऊन माहेरी येते, पारगावला. एका आशेने की भाऊ कृष्णा तिला आधार देईल. हो, एक भाबडी आशा असते तिच्या मनात. पण तो आधार तिला मिळतो का खरंच? म्हणजे तो तिला घरासमोर एक छोटी झोपडी, सोफारा बांधून देतो, पण जबाबदारी मात्र घेत नाहीच. तो जबाबदारी झटकतो. आणि हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. हे फक्त भावाचं दुर्लक्ष आहे की यामागे काहीतरी खोल सामाजिक कारणं आहेत? बघायला गेलं तर इथे आपल्याला त्या काळातल्या स्त्रीच्या असहाय्यतेचं एक भीषण चित्र दिसतं. हो. पती नसलेल्या स्त्रीला समाजात तर सोडाच, पण स्वतःच्या रक्ताच्या नात्यांमध्येही किती संघर्ष करावा लागतो हे यातून स्पष्ट होतं. म्हणजे कृष्ण हा फक्त एक वाईट भाऊ नाहीये, तो त्या व्यवस्थेचा एक भाग आहे जिथे गरिबी माणसाला अधिक स्वार्थी आणि काय म्हणतात त्याला संधिसाधू बनवते. त्याला माहिती आहे की समाजात सखूला दुसरा कोणताही आधार नाही आणि तो नेमका त्याच गोष्टीचा फायदा घेतो, तिची पिळवणूक करतो. आणि ही पिळवणूक फक्त मानसिक नाहीच. सखूबाई लोकांच्या घरी दळणकांडण करून, मिळेल ती मजुरी करून आपल्या 2 मुलींना वाढवतीये. हो, आणि दारिद्र्य इतकं भयंकर आहे की तिघींचं पोट भरणंही मुश्किल झालंय. अशा वेळी कृष्णा मदत करण्याऐवजी स्वतः आयतोबासारखा बसून राहतो. हो, आणि त्याला उलट अपेक्षित असतं की सखूने आणि तिच्या मुलींनी त्याच्या घरात विनामोबदला राहावं. तो जणू तिच्या पूर्णपणे असहाय्य होण्याची वाटच बघत असतो, जेणेकरून ती त्याच्या पूर्ण नियंत्रणात येईल. अगदी. ही केवळ कौटुंबिक नाही तर एक सामाजिक पिळवणूक आहे. काळ पुढे सरकतो. सोना आणि चित्रा आता तारुण्यात आल्या आहेत. हो, आणि त्यांचं सौंदर्य त्या दारिद्र्यातही उठून दिसतं. आणि मग जे व्हायचं तेच होतं. गावातल्या गुंडांची नजर त्यांच्यावर पडते. लोक सखूबाईला टोमणे मारायला लागतात मुलींच्या लग्नावरून. हो, आणि इथे पुन्हा एकदा कृष्णा पुढाकार घेतो. हो, पण तो पुढाकार घेतो तो काळजीपोटी नाही, तर स्वतःवरची एक जबाबदारी टाळण्यासाठी. अच्छा. तो सोनाचं लग्न ठरवतो, पण स्थळाची नीट चौकशी वगैरे काही करत नाही. त्याला फक्त ते कर्तव्य एकदाचं पार पाडायचं असतं. आणि त्याचा परिणाम खूपच भयंकर होतो. लग्नानंतर कळतं की सोनाचा नवरा रोगी आहे. त्याचं नाक सडलेलं आहे, जे कदाचित कुष्ठरोगाचं लक्षण असावं. हे कळल्यावर काय होतं? गावातल्या चावडीवर सगळ्यांसमोर सोनाची सोडचिठ्ठी होते. अरे देवा. म्हणजे तिला पतीकडून अधिकृतपणे नाकारलं जातं. ही घटना कृष्णाच्या बेजबाबदारपणावर शिक्कामोर्तब करते. एका तरुण मुलीच्या आयुष्याची राखरांगोळी होते. पण कृष्णाला त्याचा काही फरक पडलेला दिसत नाही. अजिबात नाही. खरंच हे खूपच धक्कादायक आहे. पण या अपयशानंतर तो खचून बसत नाही. तो एक नवीन डाव खेळतो, जास्त धाडसी. हो, तो सोनाला थेट मुंबईला घेऊन जातो. आणि त्यानंतर जे घडतं ते तर त्याहीपेक्षा आश्चर्यकारक आहे. बरोबर. अचानक मुंबईहून पैशांचा ओघ सुरू होतो. दर 8 दिवसांनी मनी ऑर्डर. हो, दर 8 दिवसांनी. जो कृष्णा कालपर्यंत ऐतोबा होता तो आता श्रीमंत होतो, जमीन खरेदी करतो, गावात आयतीत फिरू लागतो. पण या सगळ्या श्रीमंतीचा 1 रुपयाही तो सखूबाई आणि चित्राला देत नाही. त्या दोघी त्याच झोपडीत, त्याच गरिबीत खितपत पडलेल्या असतात. हा विरोधाभास खूप काही सांगून जातो, नाही का? अगदी.
एकीकडे मुंबई म्हणजे आशेचं प्रतीक, पण त्याच वेळी सोनाच्या पैशांचा नेमका स्रोत काय हे गुलदस्त्यात राहतं. हो, आणि अण्णाभाऊ साठे इथे वाचकाला विचार करायला भाग पाडतात की मुंबईसारखं शहर एका रात्रीत असं कोणतं भाग्य उघडतं. आणि हीच गोष्ट कथेला एक गूढ वळण देते, बरोबर? हो, आणि कृष्णाला पैशाची अशी चटक लागते की आता त्याला अजून पैसा हवा असतो. आणि मग त्याची नजर आता चित्राकडे वळते. अगदी सोनाच्या बाबतीत जे काही घडलं त्यातून त्याला एक नवीन मार्ग सापडलेला असतो. म्हणजे ही पैशाची चटकच त्याला आता चित्राकडे वळायला भाग पाडते. तो चित्राचं लग्न ठरवतो. हो, आणि चित्रा मोठ्या आशेनं सासरी जाते, पण तिचं नशीब तिथेही तिची परीक्षा पाहतं. तिचं सासर म्हणजे एक पडकं घर. हो, एका पडक्या भिंतीला वासे टेकून उसाच्या पाल्याचं छप्पर, एकच खोली, आणि तिथे म्हातारे सासू सासरे. पण चित्राला वाटतं निदान स्वतःचा संसार तरी आहे. हो, पण तिचे हे सुख अवघे 15 दिवस टिकतं. आणि मग तिच्या आयुष्यातली दुसरी मोठी शोकांतिका घडते. तिच्या नवऱ्याच्या चंदूच्या कानात झोपेत गोम शिरते. आणि त्यातच त्याचा मृत्यू होतो. हे वाचताना अक्षरशः अंगावर काटा येतो. इतकी विचित्र आणि आकस्मिक घटना. हो, खूपच. या घटनेमागेही लेखकाचा एक हेतू दिसतोय. चित्राच्या आयुष्यात दुःख इतकं सहज आणि अनपेक्षितपणे येतं की तिला सावरण्याची संधीच मिळत नाही. म्हणजे निसर्गाची ती सुंदर सकाळ आणि ही जीवघेणी गोम. हो, दोन्ही तिच्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी आहेत. तिचं नशीब किती क्रूर आहे हे दाखवण्यासाठीच लेखकाने हा प्रसंग वापरला असावा. आणि मग ते विधवा होण्याचे विधी, गावच्या बायका तिचं मंगळसूत्र तोडतात, हिरवा चुडा फोडतात आणि कपाळावरचं कुंकू पुसून टाकतात. एका क्षणात तिचं अस्तित्वच पुसून टाकलं जातं. ती पुन्हा एकदा विधवा म्हणून आईच्या दारात उभी राहते. या घटनेनंतर चित्रा पूर्णपणे खचून जाते. पण तिच्या दुःखापेक्षाही गावात चर्चा होते ती तिच्या अपशकुनी असण्याची. बरोबर. आणि तिचा मामा कृष्णा तिला आधार देण्याऐवजी आता तिच्याकडे एक ओझा म्हणून पाहू लागतो. पण तो तिचा तिरस्कार का करू लागतो? बाप्या पवारच्या येण्याने त्याला एक आयती संधीच मिळते का? अगदी बरोबर. कृष्णाच्या मनात चित्राला मुंबईला पाठवण्याचा विचार तर घोळतच असतो. त्याला फक्त एका योग्य संधीची गरज असते. हो, आणि ती संधी त्याला बाप्या पवारच्या रूपाने मिळते. बाप्या पवार म्हणजे गावातला एक कुख्यात गुंड. हो, एका दुर्घटनेत त्याचं सर्वांग जळालं होतं, त्यामुळे तो दिसायला अतिशय भेसूर होता. आणि त्याची वाईट नजर चित्रावर पडते. तो तिचा पाठलाग करू लागतो, तिच्या दारातून येरझारा घालतो. अशा वेळी कृष्णाने मामा म्हणून तिच्या पाठीशी उभं राहायला हवं. पण तो उलट करतो. तो चित्रालाच दोष देऊ लागतो. म्हणजे काय म्हणतो तो तिला म्हणतो, मावा असल्याशिवाय माशी उडत नाही. अरे रे, म्हणजे तुझ्यातच काहीतरी खोटं आहे, म्हणूनच बाप्या तुझ्या मागे लागला आहे. तू जाणीवपूर्वक गावात असं वातावरण तयार करतो की चित्राचं चारित्र्य संशयास्पद आहे आणि तिची अब्रू धोक्यात आहे. हो, तो तिच्या संरक्षकाची नाही तर एका शिकाऱ्याची भूमिका बजावतो. आणि मग ती निर्णायक रात्र येते जी कृष्णाच्या संपूर्ण डावाचा कळसाध्याय ठरते. हो, मध्यरात्री सखुबाई आणि चित्राच्या झोपडीवर अचानक दगडफेक सुरू होते. दोघी मायलेकी प्रचंड घाबरतात. त्यांच्या आरडाओरडा ऐकून गाव जमा होतं आणि मग मोठ्या शिताफीने कृष्णा कंदील घेऊन पुढे येतो. जणू काही त्यालाच सगळ्यात जास्त काळजी आहे असं तो भासवतो. अगदी. तोच सगळ्यांना सांगतो की हे काम दुसरं तिसरं कोणाचं नसून बाप्या पवारचंच असणार. इथे कृष्णाचा कावेबाजपणा इतका स्पष्ट दिसतो. म्हणजे ही दगडफेक त्यानेच घडवून आणली असावी का? कादंबरीत हे थेट म्हटलेलं नाही, पण परिस्थिती ज्या प्रकारे रंगवलीये त्यावरून कृष्णावरच संशय येतो. बरोबर. त्यानेच ही भीतीची परिस्थिती निर्माण केली जेणेकरून त्याचा पुढचा मार्ग मोकळा होईल. तो या दगडफेकीचा उपयोग करून सखुबाईला पूर्णपणे घाबरून टाकतो. आणि तिला काय पटवून देतो तो? तिला सांगतो की आता गावात चित्राची आबरू वाचणं शक्य नाही. बाप्या तिला जगू देणार नाही. यावर एकच उपाय, मुंबई. हो, मुंबई. तो तिला सोनाचं उदाहरण देतो. सांगतो की सोनाने चित्राला मुंबईला आणायला सांगितलं आहे. तिथे तिचं चांगलं लग्न लावून तिला सुखात ठेवू असं आश्वासन देतो. म्हणजे तो एका संकटाचा बागुलबुवा उभा करून मुंबई हेच त्यावरील एकमेव उत्तर आहे असं तिच्या मनावर ठसवतो. आणि सखुबाई त्याच्या या जाळ्यात पूर्णपणे अडकते. कारण तिच्याकडे दुसरा काही पर्यायच नसतो. नाही, ती पूर्णपणे हतबल झालेली असते. तिला वाटतं की भाऊ आपल्या मुलीचं भलंच चिंतत आहे. तर मग याचा अर्थ काय घ्यायचा? 18 वर्षांची चित्रा, जिने जन्मापासून फक्त दुःख, अपमान आणि दारिद्र्य पाहिलंय,
ती आता मुंबईला जाण्याच्या कल्पनेने पूर्णपणे भारावलीये. हो, रात्री तिच्या घरावर झालेल्या हल्ल्याची भीती ती आता मुंबईच्या स्वप्नांमध्ये विरघळून गेलीये. तिच्या डोळ्यांसमोर तिच्या अक्काचं सोनाचं चित्र उभं राहतं. हो, ती मुंबईहून परत आली होती तेव्हा कशी दिसत होती, जरीचं लुगडी, सोन्याचे दागिने, हातात घड्याळ. एखाद्या राणीसारखी. चित्राला वाटतं की मुंबई एक जादुई नगरी आहे, जिथे गेल्यावर सगळी दुःख संपतात. तिला वाटतं तिथे गेल्यावर तिचंही लग्न होईल, तिला सुख मिळेल आणि मग ती आपल्या आईलाही तिथेच बोलवून घेईल. पण ही एक निरागस आशा आहे की वास्तवापासून पळ काढण्याचा प्रयत्न. कारण तिला हे दिसत नाही का की तिची अक्का एवढी श्रीमंत होऊनही आईला त्याच झोपडीत का ठेवून गेली. हाच तर या कथेतील सर्वात मोठा पेच आहे. अच्छा. चित्रा इतकी दुःखात बुडालेली आहे की तिला तार्किक विचार करण्याची क्षमताच राहिलेली नाही. मुंबई हे तिच्यासाठी एक स्वप्न आहे, एक काय म्हणतात त्याला, एस्केप आहे. ती वास्तवाकडे डोळे झाक करतीये. हो, कारण वास्तव खूपच भयानक आहे. तिला आशेचा एक किरण हवा आहे आणि कृष्णा तिला तो किरण दाखवत आहे. ही कथा आपल्याला एका अशा वळणावर आणून सोडते जिथे चित्राला वाटणारा आशेचा किरण तो तिच्यासाठी खरा प्रकाश आहे की एका मोठ्या अंधाराची सुरुवात आहे हे आपल्याला कळत नाही. अगदी. कथा आपल्याला चित्राच्या स्वप्नाळू विचारांसह सोडते. तिला वाटतं की मुंबई तिची सर्व दुःख संपवेल, पण कृष्णासारखा कावेबाज मामा, सोनाच्या श्रीमंतीमागचं ते गूढ आणि त्या काळातील मुंबईचं वास्तव, हो, हे सगळं पाहता एक प्रश्न मनात येतोच. तोच, मुंबईसारख्या शहरात एका असहाय्य, निराधार आणि सुंदर तरुणीची खरंच कोणती सोय लावली जाणार असेल. आज आपण एका अशा कथेच्या विश्लेषणात उतरणार आहोत जी आपल्याला अक्षरशः मुळापासून हादरवून टाकते. आपल्याकडे या कथेचा काही भाग आहे जो चित्रा नावाच्या एका तरुण मुलीभोवती फिरतो. बरोबर. ती आपलं गाव, आपली आई सखूबाई आणि तिचं सगळं जग मागे सोडून, मामा कृष्णा सोडून मुंबई नावाच्या एका मायावी शहराकडे निघालीये. बरोबर. आणि हे फक्त एका मुलीच्या स्थलांतराची गोष्ट नाहीये. म्हणजे या स्रोतांमधून आपल्याला त्या काळातली सामाजिक परिस्थिती, गरिबीमुळे माणसांवर काय वेळ येते, हो, आणि नाती कशी पैशाच्या तराजूत तोलली जातात याचं एक विदारक चित्र दिसतं. मला वाटतं या कथेच्या केंद्रस्थानी एक प्रश्न आहे. कोणता? की या जगात टिकून राहणं म्हणजे स्वतःच्या मर्जीने जगणं आहे की की परिस्थितीने लादलेल्या व्यवहारांची एक साखळी. वा, उत्तम मुद्दा आहे. आणि याच प्रश्नाच्या चष्म्यातून आपण या कथेच्या प्रत्येक भागाकडे पाहूया. चला तर मग यात जरा खोलवर शिरून बघूया. नक्की. अत्यंत हृदयद्रावक प्रसंगाने जिथे चित्रा आणि तिची आई सखूबाई एकमेकांपासून वेगळ्या होत आहेत. हो, तो निरोपाचा क्षण तो खूप महत्वाचा आहे. लेखकाने तिथे फक्त भावनांचा कल्लोळ नाही मांडलाय, तर त्यामागे असलेली भीषण आर्थिक हतबलता दाखवली आहे. अगदी. सखूबाई आपल्या मुलीला गावच्या वेशीपर्यंत सोडायला येते आणि चित्रा पुढे निघून गेल्यावर तिथेच खाली बसते. आणि मग तो क्षण येतो जो खरं सांगतो माझ्या मनात घर करून बसलाय. तो पावलाचा ठसा. हो, तिला चिखलात चित्राच्या पावलाचा एक ठसा दिसतो. ती त्या ठशाकडे पाहते, त्यावर आपली अश्रू ढाळते आणि मग वाकून त्या चिखलातल्या पावलावर आपली ओठ टेकवते. हे कितीतरी गोष्टी एकाच वेळी सांगून जातं. हे फक्त प्रेम नाही का? नाही, अजिबात नाही. यात एक प्रकारची पूजा आहे, एक प्रकारची हतबलता आहे. अगदी बरोबर. ते केवळ आईचं प्रेम नाहीये, ती एक प्रकारे आपल्या नशिबाला दिलेली सलामी आहे. ते पावलाचं ठसा पुजणं म्हणजे जणू काही आपल्या काळजाचा तुकडा जो कायमचा तोडून नेला जातोय त्याच्या शेवटच्या खुणेला जपणं आहे. हो, स्रोतामधलं ते वाक्य खूप महत्वाचं आहे. ज्या दारिद्र्याने सोन्याला दूर केलं तेच दारिद्र्य आज चित्राला दूर नेत होतं. बरोबर. इथे दारिद्र्य हे केवळ एक परिस्थिती नाहीये, तर ते एक क्रूर पात्र आहे जे माणसांना त्यांच्या प्रियजनांपासून तोडतं. सखूबाईचा एकमेव आधार, तिचं भविष्य, सगळं काही त्या एका पावलाच्या ठशात गोठून गेलं होतं. म्हणजे हे नातं तुटण्याचं दुःख तर आहेच, पण ते दुःख लादलेलं आहे, ते दारिद्र्याने लादलाय. हो, आणि हा भावनिक आघात सोसत असतानाच चित्राचा खरा धोकादायक प्रवास सुरू होतो. ती आता एकटी आहे, फक्त तिच्या मामासोबत. आणि तो मामा कृष्णा हा काही तिचा संरक्षक नाहीये. कराड स्टेशनवर रात्रीच्या वेळी घडलेला प्रसंग हे अगदी स्पष्ट करतं. चित्रा झोपलेली असते आणि कृष्णाच्या मनात पाप येतं. ही नाजूक कळी, आपणच तिचा सुगंध घेतला तर काय होईल, हा विचारच किती भयानक आहे. म्हणजे जो माणूस तिला तिच्या आईपासून एका चांगल्या भविष्याचं आश्वासन देऊन घेऊन आला आहे, तोच तिच्या निरागसतेचा फायदा घेण्याचा विचार करतोय.
पण त्याच वेळी गाडीची घंटी वाजते आणि ते संकट टळतं. हो. पण मला इथे एक प्रश्न पडतो, कृष्णाचे हे क्षणिक बदललेलं मन खरं आहे की तो फक्त पकडला जाण्याच्या भीतीने थांबला? कारण कथा पुढे जाताना त्याचा व्यवहार संधीसाधूच दिसतो. हाच तर मुद्दा आहे. त्याचा तो पश्चाताप खरा नाहीये. तो त्या व्यवस्थेचा एक भाग आहे. तो स्वतः त्याच गरिबीत पिचलेला आहे आणि चित्राकडे तो एक नातेवाईक म्हणून नाही तर एक वस्तू म्हणून पाहतोय. एक वस्तू जिचा पुढे जाऊन व्यवहार करता येईल. अगदी. आणि मग ट्रेनचा प्रवास सुरू होतो. ते वर्णन खूप खूप प्रतिकात्मक आहे. ते रेल्वेचं इंजिन जणू काही ओरडून सांगत आहे. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. वारण्याच्या मातीशी नात तुटलं दैवाने, आईच्या कुशीतल उब हरवली वेळेने. गाव मागे राहिल, पुढे अंधार दाटला, स्वप्नांचा भार घेऊन पायांचा प्रवास वाढला. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. मामाच्या शब्दांत विश्वासाचा खेळ, शहराच्या रस्त्यावर हरवलीच मेळ. हसऱ्या चेहऱ्या वाडा, वेदना साठल्या, माणसाच्या बाजारात माणुसकी हरपल्या. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. देह नाही ओळख, आत्माच खरी शान, जखमांतून उगवते न झुकणारी मान. माटुंग्याच्या कॅम्पात आशेचा दिवा, जुन्या ओळखींत सापडला जीवाचा ठेवा. राखेतून उभी राहिली जिद्दीची ठिणगी, चित्रा अजून चालते ना मोडता पावलेगी. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. कशासाठी? पोटासाठी, खंडाळ्याच्या घाटासाठी. म्हणजे ती ट्रेन, ते तंत्रज्ञान, ते स्वतःच या हताशेचा भाग बनला आहे. बरोबर. ती फक्त माणसंच नाही वाहून नेत आहे. स्रोतांमध्ये म्हटल्याप्रमाणे ती कापूस, गूळ, जनावरं आणि ज्यांचं खेड्यात पोट भरत नाही अशा सगळ्यांना मुंबईकडे वाहून नेत आहे. ही एक प्रकारची मानवी भांडवलाची वाहतूक करणारी कन्व्हेयर बेल्ट आहे, जी भुकेवर चालते. अगदी अचूक शब्द वापरलात, कन्व्हेयर बेल्ट. ती रेल्वे ग्रामीण भागातील शोषण शहराकडे पोहोचवत होती आणि त्या प्रवाहात चित्रासारखी कित्येक निष्पाप आयुष्य वाहून जात होती, ज्यांना पुढे काय वाढून ठेवले याची कल्पनाही नव्हती. अजिबात नाही. आणि मग ती कन्व्हेयर बेल्ट चित्राला मुंबईच्या हृदयात बोरीबंदर स्टेशनवर आणून सोडते. चित्राची पहिली प्रतिक्रिया काय असते? ती पूर्णपणे बावरून गेलेली आहे. हं. बावरलेल्या हरणीसारखी ती त्या अफाट गर्दीकडे, त्या उंच इमारतींकडे आणि मोटारींच्या रांगांकडे पाहते. हा तिच्यासाठी एक हो, तो एक कल्चर शॉक आहे. तिला गावातली शांतता आणि मुंबईचा वेग यातला फरक तीव्रतेने जाणवतो. तिला सगळीकडे शुभ्र वस्त्र घातलेले ऐटबाज चेहरे दिसतात. आणि तिला तिच्या गावातले गबाळे लोक आणि शेंबडी पोरं कुठेच दिसत नाहीत. बरोबर. इथे लेखकाने शहराचा दुहेरी चेहरा दाखवला आहे. म्हणजे तिला फक्त वरवरचा जगमगाट दिसतोय. जी खरी मुंबई आहे, जी या जगमगाटाच्या मागे दडलेली आहे,
जिथे तिच्यासारखेच लोक संघर्ष करत आहेत. ती तिला अजून दिसायची आहे. हो, तिच्यासाठी हे शहर एकीकडे संधी आहे तर दुसरीकडे एक मोठा सापाळा, आणि ती त्या सापाळ्याकडे ओढली जात आहे. बरोबर. तिची निरागसता आणि शहराची वास्तविकता यात एक मोठी दरी आहे. तिला वाटतं की इथे सगळं काही सुंदर आणि चकचकीत आहे, पण तिला हे माहीत नाही की या चकचकीतपणाची किंमत काय असते. आणि ही किंमत तिला लवकरच तिच्या बहिणीच्या घरी गेल्यावर कळणार होती. हो, ती तिची बहीण सोनाकडे पोहोचते. 2 बहिणींची भेट होते, क्षणभर आनंद होतो, पण त्या घरातलं वातावरण काहीतरी वेगळं आहे हे चित्राला लगेच जाणवतं. हो, सोनाचं घर खूप चकाचक आहे, आलिशान आहे, पण तिथे शिरताच तिची नजर एका माणसावर पडते, लालिया. आणि त्याचं वर्णन ते अक्षरशः अंगावर काटा आणणार आहे. ते वर्णन मुद्दाम तसं केले आहे. उभक्षित लणग्याच्या दृष्टीसारखं, लाल रंगाचे खेळ्यासारखे केस, विषारी दृष्टी. बापरे. हे वर्णन वाचतानाच आपल्याला धोक्याची जाणीव होते. लालिया हा त्या घरातल्या लपलेल्या हिंस्रपणाचं प्रतीक आहे. त्याची नजर चित्राच्या शरीरावरून फिरते आणि तिला उवारा वीस पडल्यासारखं वाटतं. तिला कळतं की इथे काहीतरी चुकीचं आहे. नक्कीच. मला वाटतं लेखकाने लालियाला इतका उघडपणे हिडीस आणि धोकादायक का दाखवला असेल. म्हणजे धोका तर पुढेही आहे, पण तो वेगळ्या रूपात येतो. इथे तो इतका स्पष्ट का आहे? काय सुंदर प्रश्न आहे. माझ्या मते लालिया हा त्या व्यवस्थेचा सगळ्यात खालसा आणि उघड चेहरा आहे. तो शारीरिक धोक्याचं प्रतीक आहे. पाशवी वृत्ती. अगदी. तो पाशवी वृत्ती दाखवतो, पण पुढे जो धोका येणार आहे तो अधिक सभ्य आणि त्यामुळे जास्त कपटी आहे. लालियामुळे चित्राला लगेच कळतं की हे घर एक पिंजरा आहे, पण तो सोन्याचा पिंजरा आहे हे तिला हळूहळू कळतं. बाहेरून वैभवशाली पण आतून अत्यंत धोकादायक. बरोबर. आणि त्या पिंजऱ्याचं सत्य सोनाच्या एका वाक्याने उघड होतं. जेव्हा ती चित्राला सांगते, मामाने इथे विकलं. किती थंडपणे आणि सहजपणे सांगितलेलं हे वाक्य आहे. जणू काही ही एक सामान्य गोष्ट आहे. हो, या एका वाक्यात त्या दोघी बहिणींची संपूर्ण शोकांतिका सामावलेली आहे. हो, तोच कथेचा टर्निंग पॉइंट आहे. तो क्षण जिथे चित्राची निरागसता पूर्णपणे भंग पावते. तिला कळतं की तिचा मामा, जो तिचा रक्षणकर्ता वाटत होता, तोच तिचा विक्रेता निघाला. आणि तिची बहीण, जिच्याकडे ती आशेने आली होती, ती स्वतःच एका चक्रात अडकलेली आहे. सोनाला तिच्या बहिणीच्या सुरक्षिततेची काळजी आहे, पण ती स्वतःच त्या पिंजऱ्यात कैद आहे. यानंतर त्या घरात 2 महत्वाच्या पात्रांची एंट्री होते. एक म्हणजे जनरल नायर, जो सोनाचा रक्षक वाटतो, आणि दुसरा शेठ कांतीलाल. जनरल नायर तर लालियाला धमकी देतो की या मुलींना त्रास देऊ नकोस. क्षणभर वाटतं की चला आता कोणीतरी वाचवणारा आलाय. पण इथे वाचवणं म्हणजे काय, हाच कळीचा मुद्दा आहे. जनरल नायर हा सोनाचा मालक आहे. तो लालियाला दूर ठेवतो कारण ती त्याची मालमत्ता आहे. म्हणजे तो स्वतःच्या मालमत्तेचं संरक्षण करतोय. अगदी. तो चित्रालाही संरक्षण देतो, पण ते संरक्षण सुद्धा मालकी हक्काच्या भावनेतूनच येतं. इथे कोणीही निस्वार्थपणे मदत करत नाहीये. प्रत्येक नात्यामागे एक व्यवहार आहे. आणि हा व्यवहार सोना आणि कांतीलाल यांच्या संवादात अगदी स्पष्टपणे समोर येतो. सोना चित्राच्या भविष्यासाठी कांतीलाल सोबत एक सौदा करते. हो. ती त्याला स्पष्टपणे सांगते, मी तिला माझ्यासारखी वेश्या म्हणून इथे ठेवणार नाही. मी तिला एकदा कायमचा नवरा करून देणार आहे. इथे सोनाचा आपल्या बहिणीला वाचवण्याचा एक केविलवाणा प्रयत्न दिसतो. तिला वाटतं की चित्राचं आयुष्य तिच्यासारखं होऊ नये, पण ती जो मार्ग निवडते तो सुद्धा एका व्यवहाराचाच आहे. बरोबर. ती चित्राला एका संकटातून काढून दुसऱ्या, अधिक सभ्य दिसणाऱ्या व्यवस्थेच्या हवाली करत आहे. कृष्णाने सोनाला काहीशे रुपयांसाठी विकलं होतं. आता सोना चित्राला 800 रुपयांमध्ये कांतीलालच्या स्वाधीन करत आहे. आकडा बदलला, माणसं बदलली, पण मूळ कृती तीच आहे, विक्री. आणि या सगळ्या व्यवहारात चित्राचं मत, तिची इच्छा कुठेच नाही. तिला काय हवंय हे कोणी विचारतच नाही. तिचं भविष्य एका पुरुषाकडून दुसऱ्या पुरुषाकडे हस्तांतरित केलं जात आहे. तिची सुरक्षितता एका शक्तिशाली पुरुषाकडून दुसऱ्या शक्तिशाली पुरुषाकडे जाण्यात आहे असं गृहीत धरलं जात आहे. हो. एकीकडे लालियासारखा उघड, पाशवी धोका आहे, तर दुसरीकडे कांतीलालसारखा सभ्य, श्रीमंत खरेदीदार. दोन्ही पर्यायांमध्ये तिची निवड कुठे आहे? कुठेच नाही. आणि हेच या कथेचं आणि त्या समाजव्यवस्थेचं क्रूर सत्य आहे. सोनाला प्रामाणिकपणे वाटतं की ती चित्राचं भलं करत आहे. कांतीलाल सज्जन आहे, तो तिला सुखात ठेवील असं तिला वाटतं.
तिच्या दृष्टीने वेश्या बनून रोज वेगवेगळ्या गिऱ्हाईकांना सामोरं जाण्यापेक्षा एकाच श्रीमंत माणसाची रखेल म्हणून राहणं हे जास्त सुरक्षित आणि सन्मानजनक आहे. पण हा सन्मान आणि सुरक्षितता सुद्धा विकत घेतलेली आहे. म्हणजे सोना तिच्या मर्यादेत राहून चित्रासाठी सर्वोत्तम पर्याय निवडत आहे. तिला वाटतं की कांतीलाल सारखा माणूस मिळाल्याने चित्रा एका मोठ्या संकटातून वाचेल, ती एका नरकातून बाहेर पडेल. हो, पण इथेच तो मूळ प्रश्न पुन्हा समोर येतो, जो आपण सुरुवातीला विचारला होता. की नाही? ज्या जगात जगण्यासाठी स्वतःला विकावं लागतं, तिथे असा व्यवहार खरोखरच सुरक्षितता देऊ शकतो का? एका पिंजऱ्यातून काढून दुसऱ्या अधिक आरामदायी आणि सोन्याच्या पिंजऱ्यात ठेवणं म्हणजे स्वातंत्र्य आहे का? हा सौदा चित्रासाठी एक सुटका आहे की फक्त एका वेगळ्या अधिक महागड्या प्रकारची विक्री? आणि या प्रश्नाचं उत्तर कथा आपल्याला देत नाही. नाही, ते आपल्या मनात कायमचं सोडून जाते. आज आपण एका अशा कथेबद्दल बोलणार आहोत, जी एक साधा पण खूप खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न विचारते. बरोबर. प्रश्न असा की आशेच्या नावाखाली माणूस किती मोठी किंमत मोजायला तयार असतो. आणि ही गोष्ट आपल्याला घेऊन जाते मुंबईतल्या एका घरात. हो, जिथे 2 बहिणी राहतात, सोना आणि चित्रा. आता वरकरणी पाहिलं तर हे एक साधं घर वाटेल, पण त्या घराच्या भिंतीनाड भीती, तणाव आणि एका म्हणू शकतो की तकलादू आशेचा खेळ सुरू आहे. हो, आणि ही आशाच या कथेचं केंद्र आहे. अगदी. एका बहिणीला, चित्राला, वाटते की तिचं लग्न होईल आणि ती आपल्या आजारी आईला गावातून मुंबईत आणू शकेल. ही तिची आशा आहे. आणि दुसरी बहीण सोना, ती एका अशा वास्तवात जगते आहे जिथून चित्राला वाचवणं हीच तिची एकमेव आशा आहे. आणि या दोघींच्या भोवती काही पात्र आहेत. काही उघडपणे शिकारी आहेत, तर काहींनी सभ्यतेचा मुखवटा घातला आहे. बरोबर. तर आजच्या या चर्चेत आपण याच नात्यांचं आणि घटनांचं जे गुंतागुंतीचं जाळं आहे ते उलगडून पाहणार आहोत. म्हणजे या घरात कोण शिकारी आहे आणि कोण संरक्षक? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आशेची ही झुंज कोण जिंकणार आहे? चला सुरुवात करूया. या कथेबद्दल एक गोष्ट मला खूपच प्रभावी वाटली, ती म्हणजे तिची सुरुवात. कशी? म्हणजे कोणतीही पार्श्वभूमी न देता लेखक आपल्याला थेट एका अत्यंत तणावपूर्ण प्रसंगात घेऊन जातो. मध्यरात्रीची वेळ आहे, मुंबई शांत आहे, पण त्या घरातील एका माणसाच्या, लाल्याच्या मनात राक्षसी विचारांचं वादळ सुरू आहे. हो, आणि तो हळूच चित्राच्या खोलीकडे जातो. तिथलं वर्णन खरंच खूप अस्वस्थ करणार आहे. तो झोपलेल्या चित्राकडे वासनेने पाहतो. तिच्यावर झडप घालण्याचा त्याचा विचार पक्का होतो. आणि त्याला यात काही चुकीचं वाटत नाही, हे जास्त भयानक आहे. पण ऐनवेळी त्याला आठवतं की त्याचा चाकू मागे राहिलाय. आणि इथेच सगळा खेळ बदलतो. तो परत आपल्या खोलीत जातो, चाकू घेतो आणि तो उघडताना एक छोटासा आवाज होतो. तर फक्त एवढाच आवाज. हो, फक्त तो एक आवाज. आणि गंमत म्हणजे तिला वाचवणारी गोष्ट काही मोठी योजना नाही किंवा कुणाची हुशारी नाही, काहीच नाही. तर निव्वळ एक योगायोग, चाकूचा तो टर असा आवाज. आणि हा आवाज शेजारी झोपलेल्या सोनाच्या कानावर पडतो. हो, ती जागी होते आणि सगळा डाव उधळला जातो. हे या कथेतील एक महत्वाचा मुद्दा दाखवतं की अशा जगात जगणं मरणं हे किती तकलादू आणि नशिबाच्या एका धाग्यावर अवलंबून असतं. खरे, तिचा बचाव तिच्या हुशारीमुळे नाही तर निव्वळ एका अपघाताने होतो. हे जास्त भीतीदायक आहे. म्हणजे त्या घरात धोका किती सहज आणि किती जवळ आहे याची ती एक भयंकर जाणीव आहे. ही झाली रात्रीची गोष्ट. पण दिवसा चित्राचं आयुष्य इतकं वेगळं आहे की विश्वास बसणार नाही. अगदी. जणू काही ती 2 वेगवेगळ्या जगात जगतीये. हो ना. रात्री ती एका कैद्यासारखी स्वतःला खोलीत बंद करून घेते, तर दिवसा ती एका राजकुमारी सारखी फिरते. महागड्या गाड्यांमधनं फिरते, रेशमी पातळ नेसते, हिऱ्यांच्या अंगठ्या घालते. हा सगळा थाट तिला मिळतोय कांतीलालमुळे. तो तिच्यावर पाण्यासारखा पैसा खर्च करतो, पण तिच्याशी खूप आदराने वागतो. हो, तो तिला कधी स्पर्शही करत नाही. आणि म्हणूनच चित्राला तो एक सज्जन माणूस वाटतो, एक आशेचा किरण. पण या दुहेरी आयुष्याचा तिच्या मनावर काय परिणाम होत असेल, ही एक महत्वाची गोष्ट आहे. दिवसा मिळणारी ही ऐशारामाची वागणूक तिला रात्रीचा धोका विसरायला मदत करते की तिला एका भ्रमात अडकवून ठेवते. बरोबर. दिवसा दिसणारं स्वप्न आणि रात्रीचं सत्य, या 2 टोकांमध्ये तिची जी घालमेल होते, तोच या कथेतील तणावाचा मुख्य स्रोत आहे. आणि हा तणाव निर्माण करणारी 2 पात्र म्हणजे लाल्या आणि जनरल. या घरात 2 पुरुष चित्रावर अक्षरशः नजर ठेवून आहेत.
पण त्यांची नजर पूर्णपणे वेगळी आहे. एकीकडे लाल्या आहे, जो उंदरावर टपलेल्या मांजरासारखा संधीची वाट पाहतोय. त्याचं ते बघणं, गुरगुरणं हे सगळं चित्राला प्रचंड घाबरवतं. आणि त्याच्यासोबत दुसरा आहे जनरल. तो रोज रात्री दारूच्या नशेत येतो आणि आरडाओरडा करतो. एका रात्री तो चित्राच्या खोलीचं दार ठोठावतो आणि आत जाण्याचा हट्ट करतो. त्यावेळी सोना त्याला कसेबसे अडवते. हे दोन्ही पुरुष म्हणजे निव्वळ पाशवी वृत्तीचं प्रतीक आहेत. जणू दोन वाघ एका शिकारीसाठी एकमेकांवर गुरगुरत आहेत. आणि त्यांची शिकार एकच आहे, चित्रा. आणि या दोघांच्या अगदी विरुद्ध आहे कांतीलाल. तो श्रीमंत आहे, सुशिक्षित वाटतो आणि चित्राशी आदराने वागतो. अंधारात सिनेमा बघतानाही तू तिच्या जवळ जात नाही. त्यामुळे चित्राचा त्याच्यावर पूर्ण विश्वास बसू लागतो. पण इथे मला एक प्रश्न पडतो हां, कोणता? की लाल्या आणि जनरल हे तर उघड शत्रू आहेत. त्यांची नियत स्पष्ट दिसते. पण कांतीलाल जो एवढा सज्जनपणे वागतोय, तो चित्राच्या विश्वासाचा गैरफायदा तर घेणार नाही ना? म्हणजे त्याचा हा सज्जनपणा खरा वाटतो का? आणि हाच या कथेतील कळीचा मुद्दा आहे. लेखक आपल्याला मुद्दाम संभ्रमात ठेवतो. अच्छा, इथे आपण उघड धोका आणि छुपा धोका यातील फरक पाहू शकतो. म्हणजे ओव्हर थ्रेट आणि इन्सिडियस थ्रेट. अगदी. लाल्या आणि जनरल हे उघड धोके आहेत. त्यांची पाशवी वृत्ती लगेच ओळखता येते. त्यामुळे त्यांच्यापासून स्वतःचा बचाव कसा करायचा हे सोना आणि चित्राला माहीत आहे. पण कांतीलाल वेगळा आहे. हो, म्हणजे त्याचा सज्जनपणा हा एक मुखवटा असू शकतो का? मलाही तोच प्रश्न पडतो. कारण त्याचा सज्जनपणा, त्याचा आदर हे एक जास्त प्रभावी शस्त्र ठरू शकतं. तो चित्राला वस्तू देऊन, तिच्यावर पैसे खर्च करून तिचं मन जिंकत आहे. तिचा विश्वास संपादन करत आहे. बरोबर. हा एक प्रकारचा मानसिक ताबा मिळवण्याचा प्रयत्न असू शकतो. लाले आणि जनरल तिच्या शरीरावर ताबा मिळवू पाहतात. पण कांतीलाल तिच्या मनावर आणि विश्वासावर ताबा मिळवू पाहतोय. हो, आणि असा ताबा जास्त धोकादायक ठरू शकतो. कारण अशा धोक्याला ओळखणं आणि त्यातून बाहेर पडणं खूप कठीण असतं. म्हणजे तो तिच्यासाठी एक सोन्याचा पिंजरा तयार करत आहे. अगदी. या सगळ्या तणावात आणि गोंधळात सोना आणि चित्रा यांच्यातील नातं खूप महत्वाचं आहे. सोन्याचं पात्र तर खूपच गुंतागुंतीचं वाटतं. हो, तिला आपण कोणत्या परिस्थितीत जगत आहोत याची प्रचंड लाज वाटतेय. आणि एका प्रसंगात ती चित्रासमोर पूर्णपणे कोसळते. हो, तो एक खूप भावनिक क्षण आहे. ती रडते आणि कबूल करते की तिची अब्रू गेलीये, ती स्वतःला विकत आहे. आणि ती चित्राला बजावते, तू मात्र आपली अब्रू जीवाच्या मोलाने जप. सोनाला वाटतं की कांतीलाल सोबत चित्राचं लग्न झालं की ती या नरकातून सुटेल आणि मग आपलं जे व्हायचं ते होवो. तिचं हे वाक्य तिच्या असहाय्यतेचं आणि त्यागाचं प्रतीक आहे. तिचं हे बलिदान खूप मोठं आहे. यात शंका नाही. ती स्वतःला दोषी मानते आणि चित्राला वाचवण्यासाठी स्वतःला पणाला लावते. पण दुसरी बाजू अशीही आहे की तिच्याच निर्णयामुळे चित्र आज या परिस्थितीत आहे. बरोबर, तिनेच तिला मुंबईत आणलं. हो, तिनेच चित्राला चांगल्या आयुष्याचं स्वप्न दाखवून मुंबईत आणलं. त्यामुळे तिच्या वागण्यात केवळ त्याग नाही तर कुठेतरी प्रायश्चित्तेची भावनाही दडलेली आहे. म्हणजे अटोनमेंट. हो, ती चित्राला वाचवून स्वतःच्या चुकीची भरपाई करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ती एकाच वेळी संरक्षकही आहे आणि अपराधीही. ही दुहेरी भावना तिच्या पात्राला अधिक खरी आणि गुंतागुंतीची बनवते. बरोबर. आणि याच भावनिक गोंधळात चित्राला एक अशी व्यक्ती भेटते जी तिला तिच्या मूळ वास्तवाची, तिच्या भूतकाळाची आठवण करून देते. तानू काकू. हो, मुंबईदेवीच्या दर्शनाला गेल्यावर तिला तिच्या गावची तानू काकू भेटते. आणि ही भेट खूप महत्वाची आहे. अचानक इतक्या वर्षांनी गावची व्यक्ती भेटल्यावर चित्र पूर्णपणे हरवून जाते. तिला तिचं बालपण, गरिबीतलेपण, आनंदी दिवस आठवतात. चिंचेच्या झाडाखालचे खेळ आणि जया नावाच्या मुलासोबत झालेलं तिचं ते खोटं लग्न, सगळं काही आठवतं. ही एकच भेट तिला तिच्या साध्या, गरीब पण सुरक्षित आयुष्याची आठवण करून देते. हे म्हणजे वास्तवाचा एक आरसा तिच्यासमोर धरल्यासारखा आहे. अगदी. एका बाजूला महागड्या मोटारीतून जरीचं पातळ नेसून आलेली चित्रा आणि दुसरीकडे जमिनीवर अनवाणी चालणारी कष्टकरी तानू काकू. चित्राला त्या क्षणी तीव्रतेने जाणवतं की ती कितीही श्रीमंतीत असली तरी सुखी आणि निर्धास्त नाही. तिच्या मागे सतत भीतीची एक सावली आहे. तानू काकू गरीब आहे पण स्वतंत्र आणि सुरक्षित आहे. आणि ही भेट चित्राच्या मनात एक नवीन संघर्ष सुरू करते. श्रीमंतीतला धोकादायक तुरुंगवास विरुद्ध गरिबीतला सुरक्षित स्वातंत्र्य. मुंबईतल्या या चकचकाटाच्या आणि धोक्याच्या पलीकडे गावात एक वेगळंच नाट्य घडत आहे. हो, जिथे या दोघींची आई सखूबाई अक्षरशः झुरत आहे. आणि हा भाग कथेला एक वेगळीच खोली देतो.
सखूबाईला वाटतंय की तिच्या मुली मुंबईत सुखात आहेत, चित्राचं लग्न होणार आहे, ती तिला न्यायला येणार आहे. पण खरं तर तिच्या मुली तिच्यापासून खूप दूर गेल्या आहेत, एका अशा जगात जिथली कल्पनाही ती करू शकत नाही. ती दिवस रात्र त्यांची वाट पाहते, आजारी पडते, अंथरुणाला खेळते. तिची अवस्था खूप वाईट झालीय. आणि यात कृष्णा नावाच्या पात्राची भूमिका पण महत्वाची आहे, ज्याने चित्राला मुंबईत आणलं होतं. तो तिच्या आईसमोर खोटं बोलतो. बरोबर. तो तिला सत्य सांगू शकत नाही की सोना वेश्या बनली आहे आणि चित्रा संकटात आहे. त्यामुळे सखूबाई एका खोट्या आशेवर जगत राहते. यात एक मोठी शोकांतिका दडलेली आहे. मुलींना वाटतंय की त्या आईच्या सुखासाठी मुंबईत पैसे कमवत आहेत, पण त्याच प्रक्रियेत त्या आईपासून भावनिक आणि शारीरिक दृष्ट्या इतक्या दूर गेल्या आहेत की तिचं खरं दुःख त्यांना कळतच नाहीये. हो, पैसा पाठवला म्हणजे कर्तव्य संपलं, हा एक मोठा भ्रम आहे जो इथे दिसतो. म्हणजे मुंबईतील ग्लॅमरच्या मागे एका आईशी तडफड दडलेली आहे. आणि तिच्या मुलींना वाटते की त्या आईसाठी काहीतरी करत आहेत, पण प्रत्यक्षात त्या नकळतपणे तिच्या दुःखाचं कारण बनले आहेत. हे खूपच दुःखद आहे. आणि हेच या कथेचं वास्तववादी चित्र आहे. चांगल्या हेतूने उचललेली पावलं कधी कधी आपल्याला किती भयंकर परिस्थितीत नेऊन ठेवतात, याचं हे एक उत्तम उदाहरण आहे. तर आजच्या या चर्चेतून आपण पाहिलं की चित्रा एका विचित्र आणि अत्यंत नाजूक वळणावर उभी आहे. तिचं भविष्य पूर्णपणे अनिश्चित आहे. सोनाला आशा आहे की कांतीलाल चित्राला या संकटातून बाहेर काढेल आणि आज तो चित्राला आपल्या मनातलं काहीतरी महत्वाचं सांगणार आहे. हो, सगळं काही आता त्या एका क्षणावर अवलंबून आहे. पण त्याच वेळी घरामध्ये लाल्या आणि जनरल सारखे शिकारी अजूनही टपून बसलेत. आणि तिकडे गावात आईचा जीव मुलींच्या भेटीसाठी अडकला आहे. चित्राच्या एका निर्णयावर या सगळ्या पात्रांचं भवितव्य अवलंबून आहे. खरंय. या सगळ्या घटना आणि पात्रांच्या मानसिकतेवर विचार केल्यावर एक मोठा प्रश्न मनात उरतो. कोणता? या कथेत धोक्याची भावना सतत जाणवत राहते. प्रत्येक पात्र, प्रत्येक जागा काहीतरी लपवत आहे असं वाटतंय. आपण पाहिलं की कांतीलालचा सज्जनपणा हा चित्रासाठी आशेचा एकमेव किरण आहे. हा, तिला तरी तसं वाटतंय. हो, पण ज्या जगात प्रत्येक जण शिकारी असतो, तिथे कोणी खरोखरच संरक्षक असू शकतो का? की हा सज्जनपणा धोक्याचा एक अधिक सुसंस्कृत, अधिक घातक प्रकार आहे? विश्वास ठेवावा तरी कोणावर? हाच प्रश्न ही कथा आपल्यासमोर सोडून जाते. या कथेच्या केंद्रस्थानी आहे चित्रा, मुंबईत राहणारी एक तरुणी, आणि तिच्या भोवती काही म्हणजे खूप गुंतागुंतीची पात्र आहेत. जसं की कांतीलाल आणि तिची बहीण सोना. अगदी. आणि हे सगळं घडतंय मुंबईच्या पार्श्वभूमीवर, जिथे श्रीमंती आणि गरिबी, आशा आणि निराशा यांच्यातला जो विरोधाभास आहे ना, तो खूप स्पष्टपणे दिसतो. बरोबर. तर या चर्चेतून आपण चित्राचा प्रवास, तिला सामोरे जावे लागणारे नैतिक पेच आणि या कथेतून दिसणारं सामाजिक वास्तव समजून घेणार आहोत. म्हणजे एका श्रीमंत माणसासोबतच्या भेटीपासून ते तिच्या धाडसी पलायनापर्यंत आणि मग एका नव्या आयुष्याच्या सुरुवातीपर्यंत. बरोबर. हा सगळा प्रवास आपण पाहूया. आणि मला वाटतं ही कथा फक्त चित्राची नाहीये, ती एका मोठ्या प्रश्नाला हात घालते. कोणत्या? या स्वातंत्र्याचा अर्थ काय असतो? चला याच्या मुळाशी जाऊया. कथेची सुरुवातच खूप नाट्यमय आहे, नाही का? एका अंधाऱ्या सिनेमागृहात. हो, अगदी. चित्रा आणि कांतीलाल नावाचा एक श्रीमंत माणूस सिनेमा बघत आहेत, पण त्यांच्यात एक विचित्र शांतता आहे, एक प्रकारचा तणाव आहे. आणि चित्राच्या मनात खूप काहीतरी चालू आहे. हो, कारण तिच्या बहिणीने, सोनाने तिला सांगितलेलं असतं की कांतीलाल आज तिला लग्नाची मागणी घालणार आहे. त्यामुळे तिच्या मनात अपेक्षा आणि धाकधूक दोन्ही गोष्टी आहेत. आणि इथेच लेखक आपल्याला पहिल्यांदा त्या पात्रांच्या मनात डोकावू देतो. कांतीलाल चित्राच्या सौंदर्याकडे बघतोय, पण त्याची नजर कौतुकाची नाहीये. नाही, ती मालकी हक्काची वाटते. अगदी. तो विचार करतोय, कुंदनामध्ये हिरकणी शोभते, म्हणजे तो तिला एक मौल्यवान वस्तू म्हणून बघतोय, जी त्याच्या श्रीमंतीला साजेशी आहे. त्याच्या मनात काहीतरी वेगळंच शिजतंय, जे सांगायला तो घाबरतोय. बरोबर. आणि गंमत अशी आहे की ते जो सिनेमा बघत आहेत ना, तो सुद्धा कथेचा एक आरसाच आहे. हो, त्यात एका वेश्येची गोष्ट आहे. ती एका शिपायावर प्रेम करते, पण तिच्यावर खुनाचा आरोप लागतो आणि तिला जन्मठेप होते. आणि तिचं लग्न होऊ शकत नाही, कारण समाज ते स्वीकारणार नाही. हे बघून चित्राच्या मनात प्रचंड गोंधळ उडतो. एक प्रकारे तो सिनेमा तिच्या भविष्याचा ट्रेलरच होता, नाही का? अगदी. लेखक इथे कथेच्या आत कथा हे तंत्र वापरून चित्राच्या मनातली भीती आपल्यापर्यंत पोहोचवतो. त्या सिनेमातल्या नायिकेचं नशीब हे चित्रासाठी एक धोक्याची सूचना आहे.
तिला श्रीमंत आणि गरीब यांच्यातली दरी दिसायला लागते. आणि एका असहाय स्त्रीला समाज कसा वागवतो हे तिच्या मनावर ठसतं. तिला अचानक जाणीव होते की मुंबईत आल्यापासून प्रत्येक जण तिच्याकडे फक्त एक वस्तू म्हणूनच बघत आहे. ही जाणीवच किती भयानक आहे. सिनेमा संपतो आणि ते गेटवे ऑफ इंडिया जवळ येतात. समुद्राच्या साक्षीने कांतीलाल बोलायला सुरुवात करतो. आणि तो चित्राला एक स्वप्नवत आयुष्य देण्याचं वचन देतो. बंगला, गाडी, नोकर चाकर, कपडे, दागिने, सगळं काही. पण हे सगळं एका अटीवर. आणि ती अट म्हणजे ह्या कथेचा पहिला मोठा स्फोट आहे. तो कबूल करतो की त्याच्यात पुरुषत्व नाही. काय? हो, त्याला लग्न करायचंय, पण फक्त समाजासाठी, आपली प्रतिष्ठा टिकवण्यासाठी. तो तिला सांगतो, लोकांनी मला पुरुष नाही असं म्हणू नये. म्हणजे त्याला चित्रासारखी सुंदर बायको फक्त एक शोभेची वस्तू म्हणून हवीये, एक ढाल म्हणून. बरोबर. 1 मिनिट, म्हणजे तो तिला बायको म्हणून सगळं सुख द्यायला तयार आहे, पण त्याच वेळी सांगतोय की तो तिच्यासोबत पतीसारखा राहू शकत नाही. हे तर अविश्वसनीय आहे. आणि याच्या पुढे जाऊन तो जो प्रस्ताव ठेवतो तो तर अमानुषतेचा कळस आहे. काय म्हणतो तो? तो म्हणतो की तिच्या शारीरिक गरजा पूर्ण करण्यासाठी तो तिच्यासाठी दुसरा माणूस नोकरीवर ठेवेल. बापरे, हे ऐकून तर मीच सुन्न झाले. आणि इथेच या कथेची खरी खोली दिसून येते. हा केवळ एका व्यक्तीचा विचित्र प्रस्ताव नाहीये. नाही, हे त्या भांडवलदारी, पोकळ नैतिकतेच्या व्यवस्थेचं प्रतीक आहे. कांतीलाल म्हणजे ती व्यवस्था आहे, बाहेरून श्रीमंत, प्रतिष्ठित, पण आतून पोकळ, स्टेराईल, काही निर्माण करण्याची क्षमता नसलेली. तो तिला सोन्याचा पिंजरा देऊ करतोय. हो, जिथे तिला सगळं मिळेल पण तिचं शरीर आणि आत्मा दोन्ही विकले जातील. तो स्वतःच्या नपुंसक प्रतिष्ठेसाठी तिचा बळी द्यायला तयार आहे. तिच्या मनातली चीड लेखक ज्या शब्दात मांडतो ते असाधारण आहे. ती त्याला दात नाहीत, नख नाहीत असा राक्षस म्हणते. हो, जो तिला स्वतः खाऊ शकत नाही पण दुसऱ्याच्या तोंडी देऊन स्वतःचा मोठेपणा जपणार आहे. हा तिच्या अस्तित्वाचा, तिच्या स्त्रीत्वाचा सगळ्यात मोठा अपमान आहे. आणि तिचा हा संताप फक्त कांतीलालवर नाही, तो त्या संपूर्ण व्यवस्थेवर आहे जी तिला सतत एक वस्तू म्हणून वागवत आलीये. हा क्षण तिच्यासाठी पॉइंट ऑफ नो रिटर्न आहे. तिला कळतं की या चकचकीत जगात तिच्यासाठी काहीही नाही. आणि मग त्याच दिवशी दुसरा धक्का बसतो. हो, एका दिवशी एवढे 2 मोठे धक्के. कांतीलालचा तो प्रस्ताव आणि त्यानंतर लगेच घरी आलेली एक तार, सोनासाठी एक अतिशय वाईट बातमी घेऊन. त्यांच्या आईचं, सखुबाईचं निधन झाल्याची बातमी. सोना तर बेशुद्धच पडते. म्हणजे एका क्षणात चित्राचं भविष्य अंधकारमय दिसू लागतं आणि दुसऱ्याच क्षणी तिचा आधार असलेलं वर्तमानही कोसळतं. हा आघात तिला आतून पूर्णपणे हलवून टाकतो. त्या रात्री मुंबई शांत झाल्यावर चित्रा खिडकीत उभी राहून विचार करते. तिला तिचं गाव आठवतं, तिची आई आठवते. आणि तिच्या मनात एक अपराधीपणाची भावना आहे. हो, आईने ज्या सुखासाठी मुंबईला पाठवलं त्याऐवजी आपण एका दलदलीत फसलो आहोत असं तिला वाटतं. आईच्या शेवटच्या क्षणी आपण तिच्याजवळ नव्हतो ही खंत तिला पोखरत राहते. आणि या दुःखातून, या संतापातून आणि अपराधी भावनेतूनच तिला एक विलक्षण बळ मिळतं. ती ठरवते की हे आयुष्य तिला नको. ती आता बळी ठरणार नाही. हो, इथूनच तिच्या बंडाची सुरुवात होते. ती एक धाडसी निर्णय घेते. तिचं प्रतीक होते ते ती काढून पलंगावर ठेवते. आणि उशी खालून थोडे पैसे घेते आणि कोणालाही न सांगता, अगदी सोनालाही न कळवता घराबाहेर पडते. हा निर्णय घेताना तिच्या मनात काय घालमेल झाली असेल? हा एक प्रतिकात्मक क्षण आहे. ते दागिने म्हणजे कांतीलालचं जग, ते सोनेरी पिंजऱ्याचं आश्वासन. ते नाकारून ती फक्त कांतीलालला नाही तर त्या संपूर्ण जीवनशैलीला नाकारते. ती कष्टाचं, अनिश्चित पण स्वातंत्र्याचं आयुष्य निवडते. हा तिचा स्वतःच्या सन्मानासाठीचा लढा आहे. रस्त्यावर तिला एक टांगा दिसतो. ती टांगेवाल्याला उठवते आणि एका अनिश्चित पत्त्यावर जायला सांगते, माटुंगा लेबर कॅम्प. तर चित्रा त्या टांग्यात बसून निघून तर गेली. पण मुंबईसारख्या शहरात तिचा भूतकाळ इतक्या सहजासहजी तिची पाठ सोडणार नव्हता, नाही का? अजिबात नाही. कथा 5 महिने पुढे जाते आणि आपल्याला एका जहाजावर घेऊन जाते. इथे आपली ओळख जनरल नावाच्या एका पात्राशी होते. हा माणूस म्हणजे चित्राच्या भूतकाळातील एक मोठा धोका आहे. जो तिला आपली मालमत्ता समजतो. तो स्वतःशीच बडबडतोय, त्या साल्यानं लालियानेच तिला पळवली असावी, किंवा तो कांतीलाल त्यानंच तिला दडून ठेवली असणार. त्याचा अहंकार आणि चित्रावरचा त्याचा मालकी हक्क यातून स्पष्ट दिसतो. हो, आणि त्याच वेळी त्याचं एका गार्डसोबत संभाषण होतं, ज्यातून आपल्याला त्या काळातील राजकीय परिस्थितीची एक झलक मिळते. खलाशांनी संप पुकारलेला आहे. चांगला पगार, जेवण आणि आझाद हिंद फौजेच्या सैनिकांची सुटका या त्यांच्या मागण्या आहेत. आणि जनरलची प्रतिक्रिया बघा.
तो त्या खलाशांना गुलाम म्हणतो आणि त्यांच्या मागण्यांना बंडखोरी समजतो. त्याला या लढ्याशी काही देणं घेणं नाही, कारण त्याची सोय झालेली आहे. इथे लेखक खूप हुशारीने चित्राच्या वैयक्तिक स्वातंत्र्याच्या लढ्याला देशाच्या स्वातंत्र्याच्या मोठ्या लढ्याशी सोडतो. दोन्हीकडे शोषणाविरुद्धचा संघर्ष आहे, फक्त त्याचा स्वरूप वेगळा आहे. हा जनरल मग थेट सोनाच्या घरी पोचतो, जिथे आधीच लालिया नावाचा दुसरा गुंड हजर असतो. आणि मग या दोघांमध्ये चित्रावरून जे भांडण होतं ते अक्षरशः अंगावर येतं. ती दोन हिंस्र श्वापदं एकमेकांना भिडतायत. लालिया, जो आधी जनरलला घाबरायचा, तो आता त्यालाच आव्हान देतोय. आणि हे भांडण चित्रासाठी नाही, तर त्यांच्या पुरुषी अहंकारासाठी आहे. ती वस्तू माझ्या मालकीची आहे यावरचा तो वाद आहे. आणि या सगळ्याच्या मध्ये सोना अडकली आहे. तिची अवस्था लेखकाने खूप प्रभावीपणे मांडली आहे. हो, तिच्या मनात विचार येतो की हे दोघे रस्त्यावर मारामारी करून मेले तर बरं होईल. तिची असहाय्यता आणि तिचा संताप यातून दिसतो. शेवटी जनरल लालियाला धमकी देतो, 21 तारखेला संध्याकाळी 10 वाजता चित्राला घेऊन ये, नाहीतर मी तुला ठार करीन. ती रात्र त्या घरातल्या तिघांसाठीही नरक यातनांची आहे. जनरल अपमानाने जळतोय, लालिया सुडाच्या तयारीत आहे आणि सोना या दोघांच्या मृत्यूची प्रार्थना करत आहे. काय भयानक परिस्थिती आहे. सोनाच्या नजरेतून पाहिलं तर तिचं घरच एक रणांगण झालंय. आणि या कोंदट हिंसक वातावरणातून लेखक आपल्याला थेट एका गिरणीत घेऊन जातो. काय जबरदस्त विरोधाभास आहे हा. खरे, एका बाजूला सोनाच्या घरातलं ते भावनिक नरक आणि दुसरीकडे गिरणीतला तो औद्योगिक नरक. प्रचंड आवाज, गरम वाफ आणि यंत्रांची घरघर. लेखक आपल्याला दोन प्रकारच्या नरकांमधून फिरवतोय असं वाटतं. आणि यातला कोणता जास्त वाईट हा प्रश्न तो आपल्यावर सोडतो. आणि त्या यंत्रांच्या आवाजात त्या हजारो कामगारांमध्ये आपल्याला चित्रा दिसते. ती आता एक कामगार आहे. हो, तिथलं वातावरण, तिथले कामगार जे यंत्रांचा एक भाग बनून गेले आहेत, हे वर्णनच खूप प्रभावी आहे. चित्रा तिथे वाइंडिंग खात्यात काम करतेय. तिचं लक्ष घड्याळाकडे लागलं आहे आणि ती जया नावाच्या कोणाची तरी आठवण काढतीये. म्हणजे इथे आपल्याला आशेचा एक किरण दिसतो. जया हा तिच्या बालपणीचा मित्र. हो, आणि त्याचवेळी तिला कळतं की गिरणी कामगार खलाशांच्या संपाला पाठिंबा देण्यासाठी 1 दिवसाचा संप करणार आहेत. म्हणजे चित्रा आता कळत नकळतपणे एका मोठ्या सामाजिक आणि राजकीय लढ्याचा भाग बनली आहे. तिची वैयक्तिक लढाई आता एका सामूहिक लढाईशी जोडली गेली आहे. ती या कामगारांच्या जगात पोहोचली कशी हेही लेखक आपल्याला सांगतो. ती लेबर कॅम्पमध्ये तानुबाई नावाच्या एका बाईच्या घरी पोहोचते आणि तिथे तिची भेट जयाशी होते. तोच जया ज्याच्याशी लहानपणी तिचं खेळात लग्न लागलं होतं. हा भूतकाळ आणि वर्तमान यांना जोडणारे खूप सुंदर क्षण आहे. पण त्याच घरात एक तिसरी व्यक्ती आहे जी या कथेला एक नवीन धोकादायक वळण देते. कोण? तो म्हणजे जयाचा चुलता सुभानराव. सुभानराव एक माजी सैनिक आणि आता पोलीस आहे. तो सरकारनिष्ठ आहे, स्वभावाने मगरूर आहे. आणि त्याला जयाचे क्रांतिकारक विचार अजिबात आवडत नाहीत. बरोबर. आणि जेव्हा तो चित्राला पाहतो तेव्हा त्याची नजर लेखक लालची म्हणून वर्णन करतो. चित्राला त्याची नजर बघून थेट लालियाची आठवण येते. म्हणजे ती एका प्रकारच्या धोक्यातून सुटून दुसऱ्या प्रकारच्या धोक्याच्या तोंडी पडली आहे. अगदी. आणि इथेच कथेचं खरं गुपित उलगडतं. हा क्लासिक संघर्ष आहे. ती सरंजामी पेट्रियार्कल मालकी हक्कातून, म्हणजे कांतीलाल जनरल यांच्यापासून. हो, त्यांच्यापासून निसटते, पण औद्योगिक भांडवलशाही व्यवस्थेतील वेठबिगारीत अडकते. कथा हा प्रश्न विचारत नाही की ती स्वतंत्र झाली आहे का, तर ती विचारते की तिने कोणत्या प्रकारची गुलामगिरी निवडली आहे. बरोबर. सुभानराव हा त्याच जुन्या शोषक वृत्तीचा एक नवा चेहरा आहे, फक्त त्याचा वर्ग वेगळा आहे. म्हणजे एकाच वेळी 2 नजरा तिच्यावर आहेत. एकीकडे जयाची नजर, ज्यात आपुलकी आणि भविष्याची आशा आहे, आणि दुसरीकडे सुभानरावाची वासनांध नजर, जी तिला तिच्या कटू भूतकाळाची आठवण करून देते. काय विलक्षण पेचप्रसंग आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? आपण पाहतो की चित्रा एका सापळ्यातून सुटते, पण एका अशा नवीन वातावरणात पोहोचते जिथे स्वतःची वेगळी आव्हानं आणि गुंतागुंतीची नाती तिची वाट पाहत आहेत. तिचा हा प्रवास म्हणजे स्वतःचा अधिकार आणि सन्मान शोधण्याचा एक प्रयत्न आहे. ती एका सोनेरी पिंजऱ्यातील आयुष्याला नाकारते आणि ही त्याऐवजी कष्टाचं पण स्वातंत्र्याची शक्यता असलेलं जीवन निवडते. ही कथा तिच्या वैयक्तिक संघर्षाला त्या काळातील मोठ्या राजकीय आणि सामाजिक घडामोडींशी जोडते. आणि हेच या कथेचं मोठं यश आहे. ही खरोखरच निवड, शोषण आणि आत्मसन्मानाच्या लढाईवरची एक प्रभावी कथा आहे. नक्कीच. श्रोत्यांसाठी एक विचार. ही कथा चित्राच्या एका कामगार म्हणून नवीन आयुष्याच्या सुरुवातीवर संपते. हो. जिथे तिच्यासोबत जयासारखा एक संभाव्य मित्र आहे,
आणि सुभानराव सारखा एक संभाव्य धोकाही आहे. हे आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नावर विचार करायला लावते. ज्या जगात शोषण आणि सत्तेच्या व्यवस्था सर्वत्र पसरलेल्या आहेत, तिथे खऱ्या अर्थाने स्वतंत्र होणं शक्य आहे का? की माणूस फक्त एका प्रकारच्या संघर्षाची जागा दुसऱ्या प्रकारच्या संघर्षाने भरून काढतो? आज आपण मुंबईच्या इतिहासातल्या एक अशा दिवसाची गोष्ट करणार आहोत जो कदाचित अनेकांच्या लक्षातही नसेल, पण ज्याने शहराला अक्षरशः रक्ताने न्हाऊ घातलं होतं. बरोबर. आणि आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती काही फक्त एक ऐतिहासिक घटनेची कोरडी नोंद नाहीये. नाही, अजिबात नाही. ती गोष्ट आहे एका मोठ्या वादळात सापडलेल्या सामान्य माणसांची, जिथे प्रेम, मत्सर, राजकारण, नातीगोती सगळं असं एकत्र येतं आणि एक खूप दुःखद कहाणी तयार होते. अगदी बरोबर. आपण बोलतोय 1946च्या रॉयल इंडियन नेव्हीच्या विद्रोहाबद्दल. हो, ज्याला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतल्या कामगारांनी एक सार्वत्रिक संप पुकारला होता. पण तो संप काही तासांतच एका भीषण दंगलीत बदलला. आणि मला वाटतं आपल्या या चर्चेचा उद्देश हाच आहे की इतिहासाच्या एवढ्या मोठ्या कॅनव्हासवर या छोट्या वैयक्तिक कथा कशा हरवून जातात. हो, आणि त्यांची काय किंमत मोजावी लागते हे समजून घेणं महत्वाचं आहे. चला तर मग या कथेच्या खोलात जाऊया. नक्की. तर या कथेच्या केंद्रस्थानी आहे चित्रा नावाची एक तरुणी. ती अनेक संकट झेलून येते आणि तानुबाई आणि तिचा मुलगा जया यांच्या घरी आश्रय घेते. तिला तिथे एक कुटुंब मिळतं, एक आधार मिळतो. हो, आणि साहजिकच जयाचं ते क्रांतिकारी विचार, त्याचा तो प्रेमळ स्वभाव याकडे ती ओढली जाते. हो, आणि इथेच कथेला एक कलाटणी मिळते, कारण या नात्यात एक तिसरा कोण आहे. तो म्हणजे जयाचा चुलता सुभानराव. अगदी. सुभानरावला ही चित्रा हवी असते आणि तो जयाला आपला एक प्रतिस्पर्धी मानतो. म्हणजे जया आणि चित्राचं एकत्र असणं, त्यांचं बोलणं, हसणं हे सगळं त्याला सहन होत नाही. विषासारखं वाटतं त्याला. म्हणजे विचार करा, एकाच घरात एकाच स्त्रीवरून दोन भावांमध्ये एक प्रकारचा छुपा संघर्ष सुरू झालेला असतो. म्हणजे एका बाजूला एक नवं नातं फुलतंय आणि दुसऱ्या बाजूला त्याच नात्यामुळे मत्सर आणि द्वेष वाढतोय. बरोबर. पण हे सगळं फक्त त्यांच्या घरापुरतं मर्यादित नाहीये, कारण त्याच वेळी मुंबई शहरात एक मोठं वादळ आकार घेत होतं, की नाही? बरोबर. ही झाली वैयक्तिक पार्श्वभूमी. पण बाहेरचं वातावरण जास्त स्फोटक होतं. आणि जेव्हा संपाची घोषणा होते तेव्हा घरातला हा छुपा संघर्ष उघडपणे समोर येतो. कसा? जया जो गिरणी कामगार आहे तो संपाचा कट्टर समर्थक आहे, तर सुभानराव सरकारी नोकरीत असल्यामुळे तो व्यवस्थेचा भाग आहे. म्हणजे तो संपाच्या विरोधात आहे. साहजिकच. आणि तो थेट बंदूक घेऊन घरी येतो आणि जयाला धमकी देतो. धमकी? हो. तो म्हणतो की सरकारने हा संप मोडून काढण्याची पूर्ण तयारी केली आहे. अरे बापरे. म्हणजे इथे फक्त दोन व्यक्तींचा नाही, तर त्या काळातला दोन मोठ्या विचारसरणींचा संघर्ष दिसतोय. अगदी. एका बाजूला जया आहे, जो नव्या क्रांतिकारी विचारांचं प्रतीक आहे. त्याला वाटतं कामगार एकजुटीने काहीही मिळवू शकतात. आणि दुसऱ्या बाजूला सुभानराव, जो व्यवस्थेला धरून चालणारा, स्थितिशीलता महत्वाची मानणाऱ्या जुन्या पिढीचं प्रतिनिधित्व करतो. तुम्ही अचूक मुद्दा मांडलाय. हा संघर्ष फक्त त्यांच्या घरात नव्हता, तर मुंबईच्या प्रत्येक चाळीत, प्रत्येक नाक्यावर सुरू होता. हो. जया जेव्हा म्हणतो सरकार नेहमीच आम्हाला मोडून काढायला तयार असतं आणि आम्ही ते सरकार मोडून काढायला तयार आहोत, तेव्हा तो फक्त स्वतःच्या भावना बोलत नसतो. तो हजारो कामगारांच्या मनातली आग व्यक्त करत असतो. अगदी. आणि सुभानराव जेव्हा काँग्रेस आणि मुस्लिम लीगचा संपाला विरोध असल्याचं सांगतो, तेव्हा तो त्या राजकीय वास्तवावर बोट ठेवतो की स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असलेल्या मोठ्या पक्षांना ही अराजकता नको होती. तर जया कम्युनिस्ट पक्ष आणि गिरणी कामगार युनियनच्या पाठिंब्यावर अवलंबून असतो. हो, ज्यांना वाटत होतं की हीच खरी क्रांतीची वेळ आहे. आणि या सगळ्या संघर्षाचं मूळ होतं अरबी समुद्रात सुरू असलेल्या एका अभूतपूर्व घटनेत, नौदल विद्रोह. हो. हे काही लहान सहान बंड नव्हतं. मला वाटतं याचं महत्त्व आज अनेकांना माहीत नाही. अजिबात नाही. विचार करा, 120 जहाजांवरचे सुमारे 20,000 भारतीय खलाशी इंग्रजांविरुद्ध बंड पुकारतात. 20,000? हो. ते जहाजांवरचे युनियन जॅक खाली खेचतात आणि एका स्तंभावर तिरंगा, हिरवा आणि लाल झेंडा लावतात. हे फक्त प्रतिकात्मक नव्हतं, ही थेट सत्तेला दिलेली सलामी होती. आणि त्यांनी मारू किंवा मरू हा निर्धार केला होता असंही मी वाचलं. अगदी. आणि मला सर्वात धक्कादायक भाग हा वाटतो की त्यांनी ताजमहाल हॉटेलवर तोफा रोखल्या होता. तो बरोबर. त्यांनी पंजाब नावाच्या जहाजावरून थेट ताजमहाल हॉटेलवर तोफा रोखल्या होत्या आणि धमकी दिली होती की आमच्या कॅसल बराकीवर हल्ला झाला तर आम्ही ताजमहाल उडवून देऊ.
म्हणजे ते केवळ प्रतिकार करत नव्हते तर ते आक्रमक पवित्र्यात होते. हो, आणि म्हणूनच ॲडमिरल गॉडफ्रे यांनी सर्व आरमार बुडवून टाकू अशी धमकी दिली होती. यातून दिसतं की हा संघर्ष किती टोकाला गेला होता. आणि याच खलाशांना, याच विद्रोहाला पाठिंबा देण्यासाठी मुंबईतले कामगार एकवटले होते. त्यांचा लढा हा केवळ त्यांच्या हक्कांसाठी नव्हता, तो देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचा एक अविभाज्य भाग होता. आणि मग संपाचा तो दिवस उजाडला. मुंबईचं चित्र कसं असेल याची कल्पनाच करवत नाही. रोज भाकरीचा गाठोडं घेऊन गपचूप गिरणीत जाणारा कामगार त्या दिवशी रस्त्यावर राजासारखा चालत होता. कामगार मैदानावर लाखोंची गर्दी जमली होती. पण या गर्दीला, या ऊर्जेला एका दिशेची गरज होती, बरोबर? अगदी. आणि ती दिशा दिली कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांनी. ते मैदानावर आले आणि त्यांनी दिलेलं भाषण खूप लहान होतं. लहान होतं. हो, पण त्याचा प्रभाव प्रचंड होता. ते फक्त इतकंच म्हणाले, तुम्ही आज जे करणार आहात त्याला मी हिंदी कामगार वर्गाच्या वतीनं आणि हिंदी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीनं संपूर्ण पाठिंबा देत आहे. फक्त एका वाक्याने इतका फरक कसा पडू शकतो? कारण त्या एका वाक्याने त्या कामगारांना एक विश्वास दिला. त्यांना जाणवलं की आपण एकटे नाही आहोत, आपला लढा स्थानिक नाहीये, तर संपूर्ण देशातील कामगार वर्ग आपल्या पाठीशी उभा आहे. अच्छा. त्या एका वाक्याने त्यांच्यात प्रचंड उत्साह संचारला. जणू काही संपूर्ण हिंदुस्थानच त्यांना लढण्याची हाक दिली होती. ती एक नैतिक ताकद होती. पण ही एकजूट, हा उत्साह फार काळ शांततेत राहिला नाही असं दिसतंय. नाही. परळ नाक्यावर एका युरोपियन साहेबाने आपली मोटार एका लहान मुलाच्या अंगावर घातली आणि शहरात जणू ज्वालामुखीचा स्फोट झाला. ती एक ठिणगी ठरली. हो, त्या एका घटनेने कामगारांच्या मनात साचलेला सगळा संताप बाहेर आला. त्यांनी त्या अधिकाऱ्याला तिथेच शिक्षा दिली आणि मग जे सुरू झालं ते मुंबईने आधी कधी पाहिलं नव्हतं. रस्त्यावर भुईकोट उभे केले गेले. हो, भुईकोट म्हणजे बॅरिकेड्स. बरोबर. कचऱ्याची पिंप, डांबराची पिंप पेटवून दिली, तारांचे खांब आडवे पाडले. जे काही हाती लागेल त्यातून लष्कराला शहरात येण्यापासून रोखण्यासाठी अडथळे उभे केले. आणि मिळेल त्या शस्त्रांनी, म्हणजे दगड, विटा, सोडा वॉटरच्या बाटल्या, यांनी ते लष्कराशी लढायला लागले. हो, आणि यावर इंग्रजांची प्रतिक्रिया अत्यंत क्रूर होती. शहरात लष्कर घुसलं आणि त्यांनी अक्षरशः दिसेल त्याला गोळ्या घालायला सुरुवात केली. हो, मला तो उल्लेख वाचून अंगावर काटा आला की दुधाच्या रांगेत उभ्या असलेल्या स्त्रिया आणि मुलांवरही स्टेनगननी गोळीबार करण्यात आला. हेच त्या संघर्षाचं भीषण वास्तव होतं. तो लढा समोरासमोरचा नव्हता. एका बाजूला अत्याधुनिक शस्त्र असलेलं लष्कर होतं आणि दुसऱ्या बाजूला रस्त्यावर उतरलेले सामान्य निशस्त्र कामगार. मुंबईच्या रस्त्यांवर रक्ताचा चिखल झाला होता असं वर्णन मिळतं. आणि हा शब्दप्रयोग अतिशोक्ती नाही, ती वस्तुस्थिती होती. आणि या सगळ्या रणधुमाळीच्या केंद्रस्थानी परळच्या एका भुईकोटावर जया आपल्या साथीदारांसोबत लढत होता. देशासाठी, कामगार वर्गासाठी आपला जीव पणाला लावून झुंजत होता. पण नियतीचा खेळ बघा, या मोठ्या लढ्याच्या केंद्रस्थानी त्याचा वैयक्तिक संघर्षच त्याची वाट पाहत होता, नाही का? अगदी बरोबर. आणि तो संघर्ष त्याच्या शत्रूच्या रूपात नाही, तर त्याच्याच रक्ताच्या नात्याच्या रूपात समोर आला. म्हणजे जया ज्या नाक्यावर लढत होता त्याच नाक्यावर सुभानरावची पहारेकरी म्हणून नेमणूक झाली होती. अरे देवा. सुभानरावने त्याला आधीच बजावलं होतं, मी जिथे असेन तिथे थांबू नको. त्याच्या मनात कुठेतरी हीच इच्छा होती की जया या संघर्षात संपला तर चित्र आपल्याला मिळेल. आणि मग रात्रीच्या अंधारात लष्करी गाडीवर कामगारांचा हल्ला सुरू होतो. हो, दगडविटांचा वर्षाव होतो, गाडीतून गोळीबार सुरू होतो आणि त्या धुमचक्रीत एका इंग्रज अधिकाऱ्याला एक विचित्र गोष्ट जाणवते. काय? त्याला संशय येतो की त्याचाच एक शिपाई सुभानराव मुद्दाम आपल्याच लोकांवर, म्हणजे हिंदी लोकांवर गोळी झाडत नाहीये. अच्छा. तो कदाचित हवेत गोळ्या झाडत असावा. त्या इंग्रज अधिकाऱ्यासाठी हे असह्य होतं. एक नेटिव्ह शिपाई आपल्याच जातभयांवर गोळी झाडाला कचरतोय, ही गोष्ट त्याच्या वंशवादी अहंकाराला लागते. एक मिनिट, म्हणजे त्या इंग्रज अधिकाऱ्याने आपल्याच माणसावर, सुभानराववर गोळी झाडली? हो. हे तर अविश्वसनीय आहे. हे केवळ गैरसमजातून झालं की यामागे वंशद्वेष किंवा सत्तेचा उन्माद होता? यात सगळ्याच गोष्टी आहेत. लढाईच्या धुमश्चक्रीतला गोंधळ आहे, पण त्याहून अधिक म्हणजे ती वसाहतवादी मानसिकता आहे. त्या अधिकाऱ्याच्या नजरेत सुभानरावची किंमत शून्य होती. तो एक नेटिव्ह होता जो आदेशाचं पालन करत नव्हता. अगदी. त्यामुळे कसलाही विचार न करता त्या रागाच्या भरात तो अधिकारी आपल्या स्टेन गनने सुभानराववर गोळ्या झाडतो. सुभानराव मोठ्याने किंचाळून खाली कोसळतो. आणि हे सगळं जया आपल्या डोळ्यांनी पाहतोय. हो,
आणि त्या एका क्षणात सगळं बदलून जातं. काय होतं? सगळं राजकीय वैर, सगळी विचारसरणी, संप, क्रांती सगळं मागे पडतं आणि फक्त एकच गोष्ट जागी होते, रक्ताचं नातं. आपला चुलता. हो, आपला चुलता, आपल्या वडिलांचा भाऊ, समोर मरून पडलेला पाहून जया स्वतःला रोखू शकत नाही. पण त्याने असं का केलं असेल? ज्या माणसाने त्याला धमकी दिली, जो त्याच्या प्रेमाच्या आड येत होता, त्याच्यासाठी जयाने आपला जीव धोक्यात का घातला? हेच तर मानवी स्वभावाचं गुंतागुंतीचं स्वरूप आहे, नाही का? मोठ्या संघर्षाच्या वेळी विचारसरणी महत्वाची वाटते, पण ऐनवेळी आपल्या रक्ताची माणसं समोर दिसली की सगळी गणितं बदलतात. तो क्षण वैचारिक नव्हता, तो भावनिक होता. अगदी. तो भुईकोटावरून उडी मारतो, सुभानरावाचं प्रेत उचलून खांद्यावर घेतो आणि परत फिरायला लागतो. पण तो भुईकोट ओलांडणारच इतक्यात. पाठीमागून गोळीचा मोठा आवाज येतो. जया क्षणभर डगमगतो आणि खांद्यावरच्या सुभानरावाच्या प्रेतासोबत खाली कोसळतो. म्हणजे तो पण. हो, एकाच ठिकाणी एकाच संघर्षात दोन चुलते पुतणे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतात. एकाला शत्रू समजलेल्या इंग्रजाने मारलं आणि दुसऱ्याला कोणी मारलं हे एक रहस्यच राहतं. हो, ती गोळी लष्कराची होती की आणखी कोणाची हे कधीच कळत नाही. काय भयानक शेवट आहे. आणि ही कथा इथेच संपत नाही, ती आपल्याला आणखी एका भीषण वास्तवाकडे घेऊन जाते. परळच्या KEM रुग्णालयात. हो, कारण रस्त्यावरचा संघर्ष संपल्यावर खरा संघर्ष तिथे सुरू झाला होता. रुग्णालयातलं दृश्य कल्पनेच्या पलीकडचं आहे. जखमी आणि मृतांनी रुग्णालय भरून गेलंय. सगळीकडे किंकाळ्या, रडणं, आक्रोश. हो, आणि डॉक्टर आणि नर्सेस यांची धावपळ सुरू आहे. पण जखमींची संख्या इतकी आहे की कोणाला आधी बघावं हेच कळत नाहीये. माहितीत डमडमच्या गोळ्यांचा उल्लेख आहे. या गोळ्या इतक्या धोकादायक का मानल्या जातात? कारण डमडम बुलेट्स या आंतरराष्ट्रीय नियमानुसार युद्धात वापरायला निषिद्ध होत्या. निषिद्ध? हो, कारण या गोळ्या शरीरात शिरल्यावर फुटतात आणि आतल्या अवयवांच्या अक्षरशः छिंद्या उडवतात. त्यामुळे जखम साधी राहत नाही, ती जीवघेणीच ठरते. आणि इंग्रजांनी आपल्याच नागरिकांवर, कामगारांवर या गोळ्यांचा वापर केला होता. अगदी. कॉम्रेड डांगेंनी याचा जाब विचारल्याचा उल्लेखही आपल्याला मिळतो. रुग्णालयात तुटलेले हात, पाय आणि मुंडक्यांचा ढीग लागला होता असं वर्णन आहे, जी या गोळ्यांच्या परिणामाची भीषणता स्पष्ट करतं. आणि याच नरकातून, याच गर्दीतून तानुबाई आणि चित्रा वाट काढत जयाला शोधत आहेत. हो, जया घरातून गेल्यानंतर त्याची काहीच बातमी त्यांना मिळालेली नव्हती. सकाळीच तो गंभीर जखमी झाल्याची खबर त्यांना मिळाली. ज्यांच्या आयुष्याचा तो एकमेव आधार होता, त्यांच्यावर आभाळच कोसळलं होतं. विशेषतः चित्राची अवस्था. तिला वाटत होतं की तिचं आयुष्य पुन्हा एकदा उघड्यावर पडलंय. एक आधार मिळाला होता, एक भविष्य दिसू लागलं होतं, आणि तेच आता मृत्यूच्या दारात उभं होतं. ती आपले अश्रू गिळून जया जिवंत असेल या एकाच आशेने त्याला त्या प्रेतांच्या आणि जखमींच्या ढिगाऱ्यात शोधत होती. हो. आणि इथेच ही कथा संपते, नाही का? हो. जयाचं पुढे काय झालं, तो सापडला की नाही हे आपल्याला कळत नाही. तानुबाई आणि चित्रा त्याला शोधत राहतात आणि आपण त्याच प्रश्नासोबत मागे राहतो. हो, कारण अशा मोठ्या ऐतिहासिक घटनांमध्ये अनेक कथा अशा अपुऱ्याच राहतात. आपल्याला फक्त आकडेवारी कळते. 2 दिवसात 250हून अधिक लोक मेले, हजारो जखमी झाले. पण त्या प्रत्येक आकड्यामागे एक अशीच अपुरी कहाणी असते. अगदी. ही कथा ऐकल्यावर मनात खूप प्रश्न येतात. म्हणजे सुभानरावच्या मनात चित्राबद्दलचा तो मत्सर नसता तर कदाचित तो त्या नाक्यावर गेलाच नसता, आणि त्याचा शेवट वेगळा झाला असता. किंवा जयाने त्या क्षणी रक्ताच्या नात्यापेक्षा लढ्याला महत्त्व दिलं असतं आणि तो भुईकोटाच्या मागेच थांबला असता तर तो वाचला असता का? हाच तो प्रश्न आहे. मोठ्या संघर्षात या वैयक्तिक भावनांची, नात्यांची किंमत काय असते? आणि हाच या कथेचा गाभा आहे. बरोबर. इतिहास आपल्याला मोठ्या घटनांबद्दल सांगतो, पण अशा कथा आपल्याला त्या घटनांमध्ये जगलेल्या माणसांबद्दल सांगतात. हो, त्या सांगतात की मोठमोठ्या विचारसरणी आणि क्रांतीच्या गदारोळातही माणूस शेवटी आपल्या नात्यांनी, आपल्या भावनांनी बांधलेला असतो, आणि अनेकदा याच भावना त्याच्या नशिबाचा फैसला करतात. जया आणि सुभानरावची गोष्ट तर संपली, पण चित्रा आणि तानुबाईसारख्या हजारो स्त्रियांचं पूर्वी काय झालं असेल, ज्यांनी आपले आधारस्तंभ अशा संघर्षात गमावले? इतिहास अशा प्रश्नांची उत्तरं सहसा देत नाही, ती आपणच शोधावी लागतात. कल्पना करा एका दवाखान्याची. सगळीकडे जखमी कामगार, वेदनांचे आवाज, एक प्रकारची धांदल, आणि या गोंधळातून एक तरुणी चित्रा हातात एक चिठ्ठी घेऊन धावते. वॉर्ड नंबर 5, खाट नंबर 16. तिच्या डोळ्यात भीती आहे, काळजी आहे. ती कोणाला शोधत आहे. आणि तिला तिथे काय सापडणार आहे?
आज आपण साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या चित्रा या कादंबरीतील एका अत्यंत प्रभावी भागावर सविस्तर बोलणार आहोत. आपला उद्देश फक्त कथा सांगणं नाहीये, तर या कथेच्या माध्यमातून अण्णाभाऊंनी जे जग उभं केलंय ते समजून घेणं आहे. हे जग आहे मुंबईच्या कामगार वस्तीचं, तिथल्या गुन्हेगारीचं आणि त्या सगळ्यात म्हणजे भरडून निघणाऱ्या माणसांच्या तीव्र इच्छेचं. बरोबर. आणि कथेची सुरुवातच मुळात एका मोठ्या धक्क्याने होते. चित्रा हॉस्पिटलमध्ये झपझप चालते. तिचे डोळे फक्त जयाला शोधतायत. पण अचानक ती एका अशा खोलीत पोचते जिथे तिला जायचंच नव्हतं. ती एका पोस्टमॉर्टम रूममध्ये येते. हो, आणि मला वाटतं इथेच अण्णाभाऊंची लेखणी तिची ताकद दाखवते. ते आपल्याला किंवा चित्राला सावरायला वेळच देत नाहीत. एका उंच टेबलावर एका माणसाचं ऑपरेशन सुरू आहे. त्याची आतडी बाहेर काढलेली आहेत आणि चित्राला तो चेहरा ओळखीचा वाटतो. जनरल. आणि एवढ्यावरच थांबत नाही. त्याच खोलीच्या कोपऱ्यात एक नग्न मृतदेह पडलेला आहे, ज्याचे केस लाल आहेत. लालिया. हो, लालिया. म्हणजे 2 मृतदेह, आणि ज्या जयाला ती शोधत आहे त्याचा अजून पत्ता नाही. क्या जबरदस्त धक्का तंत्र वापरलं इथे. त्या क्षणी तिच्या मनात काय वादळ उठलं असेल. नक्कीच. आणि हा कथेतील एक महत्वाचा क्षण आहे, कारण इथे लेखक आपल्याला आधी परिणाम दाखवतात आणि मग कारणाकडे घेऊन जातात. जनरल आणि लालिया कोण होते, त्यांचा असा शेवट का झाला, आणि सगळ्यात महत्वाचं, या सगळ्यात जया कुठे आहे. बरोबर. या दृश्यामुळे चित्राच्या मनातली भीती आणि गोंधळ अगदी शिगेला पोहोचतो. ही केवळ एक घटना नाही, तर एका मोठ्या वादळाचीही सुरुवात आहे. त्या भयानक दृश्यातून बाहेर पडून चित्रा अखेर वॉर्ड नंबर 5 मध्ये पोहोचते आणि तिथे खाट नंबर 16 वर तिला जया दिसतो. शांत पडून आहे. त्याला पाहून चित्रा आणि तिच्या सोबतच्या तानुबाईच्या जीवात जीव येतो. जया जखमी आहे, खांद्याला गोळी लागलीये, पण तो जिवंत आहे. हा क्षण म्हणजे त्या भयान दृश्यानंतर खूप मोठा दिलासा देणारा आहे. आणि मग त्या दोघांमधला संवाद सुरू होतो. मला वाटतं हा या कथेचा गाभा आहे. जया तिला पाहतो आणि म्हणतो, मी मरणार नाही, मला खांद्याला गोळी लागली आहे, मला काहीच होणार नाही. मी जर मेलो तर मग तुम्हाला कोण आणि माझी चित्रा काय करणार. हे वाक्य हे खूप काही सांगून जातं. हे फक्त प्रेम नाहीये, यात एक प्रकारचा हट्ट आहे, एक निर्धार आहे. अगदी बरोबर. या संवादात आपल्याला केवळ प्रेम दिसत नाही, तर जगण्यामागची एक तीव्र प्रेरणा दिसते. अण्णाभाऊंच्या लेखनात जगण्याची इच्छा हे एक फार मोठं शस्त्र आहे. त्यांच्या पात्रांसाठी जगणं ही एक लढाई आहे. इथला संघर्ष फक्त गुंडांविरुद्ध नाही, तर त्या परिस्थितीविरुद्ध आहे जी माणसाला माणसासारखं जगू देत नाही. आणि जयाचं मी मरणार नाही हे वाक्य म्हणजे त्या व्यवस्थेला दिलेले एक आव्हान आहे. अगदी. आणि हा आशेचा किरण लगेचच मोठ्या सामाजिक वास्तवाशी जोडला जातो. जेव्हा जया सांगतो की त्याला गोळी कशी लागली. हो, तो म्हणतो की गोऱ्यांनी काकांना म्हणजे सुभानरावांना गोळी घातली आणि त्यांचं प्रेत उचलून आणताना पाठीमागून कोणीतरी त्याला गोळी मारली. म्हणजे त्याची वैयक्तिक कहाणी त्या काळातल्या मोठ्या संघर्षाचा एक भाग बनते. बरोबर. अण्णाभाऊ कधीच आपल्या पात्रांना त्यांच्या सामाजिक राजकीय संदर्भातून वेगळं करत नाहीत. जयाची जखम ही केवळ वैयक्तिक नाही, तर ती त्या संपूर्ण समाजाची, त्या काळाची जखम आहे. हो. आणि डॉक्टर त्यांना सांगतात की जयाला आरामाची गरज आहे. पण चित्राच्या मनात अजूनही 2 प्रश्न आहेतच. जनरल आणि लालियाचं काय झालं, आणि तिची हरवलेली बहीण सोना, ती कुठे आहे. आणि हा विचार करत असतानाच त्यांना पुन्हा एक धक्का बसतो. जयाला भेटून थोडा धीर आलेला असतो. चित्रा आणि तानुबाई बाहेर पडतात. तेव्हा एका हातगाडीवरून एका जखमी रुग्णाचा कळण्याचा आवाज येतो. तो रुग्ण चित्राचं नाव घेत असतो. आई, चित्रा. चित्रा तो आवाज ओळखते आणि मागे फिरते. ती तिची बहीण, तिची अक्का सोना असते. अरे बापरे, एकाच दिवशी. हो, एकाच दिवशी चित्राला तिची 2 जवळची माणसं याच दवाखान्यात सापडतात. एकीकडे प्रियकर जिवंत सापडल्याचा आनंद आणि दुसरीकडे बहीण मरणाच्या दारात. आता कथेचं रहस्य अधिक गडद होतं. जनरल आणि लालियाचे मृतदेह, जखमी जया आणि आता गंभीर जखमी सोना, या सगळ्या घटनांचा एकमेकांशी काय संबंध आहे याची उत्तरं आता सोनाकडे आहेत. हो. आणि मग सोना हळूहळू त्या भयानक रात्रीची हकीकत सांगायला सुरुवात करते. ती सांगते की जनरल आणि लालिया दोघेही चित्रासाठी एकमेकांचे शत्रू बनले होते आणि त्या रात्री सोनाच्या घरी त्या दोघांमध्ये सामना होणार होता. इथे सोनाची मानसिक अवस्था समजून घेणं महत्वाचं आहे. ती फक्त एक साक्षीदार नाही, तर परिस्थितीत अडकलेली एक बळी आहे.
तिला भीती वाटते की या भांडणामुळे तुझी बदनामी होईल. ती म्हणते मी वेश्या हे जग जाहीर होणार. म्हणजे तिला फक्त जीवाची भीती नाहीये, तर समाजात तिची अब्रू जाईल याचीही भीती आहे. नक्कीच. ती सांगते की जनरल जहाजावरच्या बंडामुळे आधीच चिडलेला होता. तो पिस्तुलासह लष्करी पोशाखात आला होता. चेहरा उग्र आणि निर्दयी दिसत होता. दुसरीकडे लालिया सुद्धा एका धिप्पाड साथीदाराला घेऊन आला होता. म्हणजे दोन्ही बाजूंनी पूर्ण तयारी झाली होती. हो, जणू काही युद्धाचीच तयारी. दिवसभर सोना भीतीच्या छायेत होती. घरात एक भयान शांतता होती. या वर्णनातून त्या प्रसंगाची तीव्रता लक्षात येते. हे भांडण शब्दांनी सुटणारं नव्हतं हे स्पष्ट होतं. अण्णाभाऊ शब्दांमधून हे तणावाचं वातावरण इतकं घट्ट करतात की वाचकालाही गुदमरल्यासारखं वाटतं. रात्रीचे 12 वाजून गेले. जनरल आला नाही तेव्हा सोनाला वाटलं संकट टळलं. तिने दार बंद केलं. पण रात्री 1 वाजता दारावर थाप पडली. जनरल लाल भडक चेहरा करून आत आला. त्याने आत येताच आरडाओरडा सुरू केला. चित्रा कुठे आहे? चल बोल. आणि त्याच वेळी पलीकडच्या अंधारातून आवाज आला. तू हरामखोर साला. हो, तो आवाज लालियाचा होता. आणि मग जे सुरू झालं ते अकल्पनीय होतं. जनरल त्या अंधाऱ्या खोलीत घुसतो आणि हाणामारी सुरू होते. बाहेर उभ्या असलेल्या सोनाला फक्त आरडाओरडा, अश्लील शिव्या आणि वस्तू आदळण्याचे आवाज येत असतात. तिला काहीही दिसत नाहीये. बरोबर. आणि इथे अण्णाभाऊंची शैली वैशिष्ट्यपूर्ण ठरते. ते वाचकालाही सोनासोबत त्या अंधारात उभं करतात, जिथे हिंसा दिसते कमी आणि ऐकू जास्त येते, ज्यामुळे ती अधिक भयानक वाटते. काही वेळाने ते तिघेही, जनरल, लालिया आणि त्याचा मित्र, अंधारातून बाहेर उजेडात येतात आणि पुन्हा झटापट सुरू होते. सोनाच्या वर्णनानुसार जनरलने लालियाची मान पकडली होती आणि लालियाचा मित्र जनरलला पाठीमागून मारत होता. जनरलच्या पाठीत खुर्ची मारली जाते. तो जखमी होतो, पण तो बंदुकीच्या दस्त्याने हल्ला करतो. तेव्हाच लालिया लोखंडी सळीने जनरलचं डोकं फोडतो. हे फक्त 2 गुंडांची मारामारी नाहीये. अण्णाभाऊ इथे मुंबईच्या गुन्हेगारी विश्वाचं, त्यातील क्रूर्याचं दर्शन घडवतात. इथे नियम नाहीत, फक्त अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे. आणि या लढाईत अडकली आहे ती सोना. अण्णाभाऊ इथे जवळजवळ एका रिपोर्टरप्रमाणे घटनेचं वर्णन करतात. त्याची आतडी बाहेर येतात, गोळी कपाळातून आरपार जाते. या वर्णनात भावनिक विशेषण नाहीत. हो, खरंय. ती तटस्थता त्या दृश्याला अधिक भयानक बनवते. कारण रक्ताने माखलेला आंधळा झालेला जनरल अंधाधुंद हल्ला करतो आणि याच दरम्यान त्याचा एक घाव सोनाला लागतो आणि ती खाली कोसळते. शुद्धीवर आल्यावर तो लालियावर झपाटा मारतो. तो चुकतो, पण जनरल पिस्तूल काढतो आणि गोळी झाडतो. हो, गोळी थेट लालियाच्या कपाळातून आरपार जाते. तो जागीच ठार होतो. पण हे इथेच थांबत नाही. लालिया खाली पडताच त्याचा मित्र पुढे येतो आणि जनरलच्या पोटात सुरा खुपसतो. जनरलची आतडी बाहेर येतात. हार करतो. म्हणजे त्या एका रात्रीत त्या एका खोलीत 3 मृत्यू आणि सोना जखमी अवस्थेत. हो, हे इतकं भीषण आहे की यातून कोणीही वाचू शकेल यावर विश्वासच बसत नाही. ही भयंकर कहाणी ऐकून चित्रा सोनाला धीर देते. ती म्हणते, आता तू घाबरू नकोस, मी जिवंत आहे, मी तुला मरू देणार नाही. या एका वाक्यात चित्राचा कणखरपणा दिसतो. इतकं सगळं ऐकूनही ती खचून जात नाही. आणि याच संवादातून कथेला एक नवी दिशा मिळते. भूतकाळातल्या हिंसेनंतर आता भविष्याकडे पाहण्याची गरज निर्माण होते. चित्राचं बोलणं, आता मी, जया आणि तू आपण कष्ट करू आणि माणसासारखं जगू, हे एका नव्या सुरुवातीचं आश्वासन आहे. ती हार मानत नाहीये. नाही, हीच अण्णाभाऊंच्या नायकांची खासियत आहे. त्या परिस्थितीच्या बळी ठरत नाहीत, तर त्यातून उभं राहण्याचा प्रयत्न करतात. आणि याच आसेच्या क्षणात तानुबाई सांगते की चित्राचं लग्न जयाशी होणार आहे. हे ऐकून सोनाला आनंद होतो, पण ती स्वतःच्या भूतकाळाबद्दल दुःख व्यक्त करते. मी माणसातून उठले, आता मी कशी तोंड दाखवू तुम्हाला? हो, आणि यावर चित्रा आणि त्या म्हातारीचं उत्तर, ते खूप महत्वाचं आहे. ते या कथेला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातं. म्हातारी म्हणते, तू जग आणि तुझ्या अबरूची होळी करणाऱ्या या जगाची होळी होईपर्यंत जग. जगाची होळी होईपर्यंत जग, हा विचारच किती मोठा आहे. हो ना. हा केवळ एक संवाद नाही, हा सामाजिक रूढींविरुद्ध एक प्रकारचा विद्रोह आहे. हे सांगणं आहे की दोष तुझा नाही, तर त्या परिस्थितीचा आणि समाजाचा आहे. हे वाक्य म्हणजे अण्णाभाऊ साठे यांच्या लेखणीतून निघालेली क्रांती आहे. खरंच. आणि चित्रा तिला धीर देते की ती तिची आई आणि बहीण आहे.
तेव्हाच नर्स त्यांना सांगते की सोनाच्या जीवाला धोका नाही, ती जगेल. हे ऐकून चित्रा आणि तानुबाई हसत हसत हॉस्पिटलमधून बाहेर पडतात. ही एक कलाटणी आहे. ज्या हॉस्पिटलमध्ये चित्रा भीतीने आणि काळजीत शिरली होती, त्याच हॉस्पिटलमधून ती आता एका नव्या आशेने आणि धैर्याने बाहेर पडत आहे. जया आणि सोना दोघंही जिवंत आहेत आणि ते तिघं मिळून एक नवं आयुष्य सुरू करू शकतात, हा विश्वास तिला मिळाला आहे. तर एका भयान शोधापासून सुरू झालेला हा प्रवास हिंसाचाराच्या क्रूर सत्याला सामोरे जाऊन शेवटी एका आशेच्या वळणावर येऊन थांबतो. या कथेतून आपण पाहिलं की परिस्थिती कितीही वाईट असली तरी माणसांमधील प्रेम आणि एकमेकांना आधार देण्याची वृत्ती त्यातून मार्ग दाखवू शकते. हो, या कथेचा शेवट नक्कीच सकारात्मक आहे. चित्रा, सोना आणि जया यांना माणसासारखं जगण्याची एक संधी मिळाली आहे. पण विचार करण्यासारखी गोष्ट ही आहे की ज्या समाजाने आणि परिस्थितीने त्यांना या संकटात ढकललं, ज्या व्यवस्थेत जनरल आणि लालियासारखे लोक तयार होतात, तो समाज बदलल्याशिवाय खऱ्या अर्थाने असं सन्मानाने जगणं सगळ्यांसाठी शक्य आहे का? अण्णाभाऊ साठे आपल्याला एक आशेची गोष्ट सांगतात, पण त्याच वेळी आपल्यासमोर एक मोठा प्रश्नचिन्ह सुद्धा सोडून जातात.